भौतिकशास्त्र म्हणजेच फिजिक्सच्या मॅरेथॉनला मिळालेल्या उत्स्फूर्त प्रतिसादानंतर आपण आता हे रसायनशास्त्र म्हणजेच केमिस्ट्रीचे मॅरेथॉन घेऊन येत आहोत. यामध्ये इयत्ता 8वी, 9वी आणि इयत्ता 10वीतील भाग 1 या 3 पुस्तकांचा समावेश आपण केलेला आहे. आता रसायनशास्त्राचे प्रश्न हे साधारणतः अपवादावर आधारित असतात आणि रसायनशास्त्र हे एक अदृश्य शास्त्र असल्यामुळे विद्यार्थी याचा अभ्यास करायला घाबरतात. जसे फिजिक्सच्या या संकल्पना ह्या आपल्या समोर वास्तविक जीवनात दिसतात, पण रसायनशास्त्र हे अणूच्या लेव्हलवर म्हणजेच एकदम सूक्ष्म पातळीवर चालू असते, ते आपल्याला दिसत नाही. त्यामुळे त्याचं एक इमॅजिनेशन करणं खूप गरजेचं असतं. हे लक्षात घेऊनच आपण हे लेक्चर विथ ॲनिमेशन, ज्या काही स्लाइड्स आहेत त्याला ॲनिमेट करून तुम्हाला ती संकल्पना संपूर्ण समजेल अशा रीतीने बनवलेले आहे. या लेक्चरमध्ये आपण पुस्तकातील मटेरियल व्यतिरिक्तही अजून साऱ्या फॅक्ट्स आणि विविध इन्फॉर्मेशन ऍड केलेली आहे. त्यामुळे तुम्ही तुमची वही आणि पेन तयार ठेवा, नोट्स काढून घ्या. तर आपण सुरू करूया रसायनशास्त्राच्या या मॅरेथॉन लेक्चरला. मी धैर्यशील जगदाळे, तुमच्या स्पर्धा परीक्षेच्या प्रवासातील मित्र, मार्गदर्शक आणि अंतिम यशापर्यंतचा सोबती. तर विद्यार्थी मित्रांनो, आतापर्यंत आपण भौतिकशास्त्र याची रॅपिड रिव्हिजन पूर्ण केली, पण आतापासून आपण एका नव्या प्रवासाला निघत आहोत, रसायनशास्त्राच्या म्हणजेच केमिस्ट्री या विषयासाठी. एका अद्भुत आणि अदृश्य जगात आपण आता प्रवेश करत आहोत. एमपीएससी आणि यूपीएससीच्या पूर्व परीक्षेसाठी अणूचे अंतरंग आणि द्रव्याचे मोजमाप हा चॅप्टर म्हणजे संपूर्ण रसायनशास्त्राचा आत्मा आहे. इलेक्ट्रॉन, प्रोटॉनची नक्की जागा कुठे असते, डाल्टन ते बोहर हा अणूच्या शोधाचा रंजक प्रवास कसा झाला आणि विज्ञानात मुलांना नेहमी सतावणारी मोल ही भानगड नक्की काय आहे, हे सगळं आपण आजच्या या एकाच मास्टर क्लासमध्ये एखाद्या कथेसारखं डिकोड करणार आहोत. लेक्चरच्या मध्ये मी समस्थानिके म्हणजेच आयसोटोप्स आणि परिवर्ती संयुजा म्हणजेच व्हेरिएबल व्हॅलेन्सी यावर आयोगाचे असे काही सापळे किंवा ट्रॅप सांगणार आहे जे तुमचे हातचे मार्क्स वाचवतील. चला तर मग सर्व लक्ष स्क्रीनकडे केंद्रित करा. आपण सुरुवात करूया. मित्रांनो, आजच्या या मास्टर क्लासमध्ये आपण इयत्ता 8वी आणि 9वीच्या सामान्य विज्ञानावर आधारित अणूचे अंतरंग व द्रव्याचे मोजमाप हे सविस्तर पाहणार आहोत. स्पर्धा परीक्षांसाठी सूक्ष्म म्हणजेच मायक्रो ते स्थूल म्हणजेच मॅक्रो असा हा आपला प्रवास अतिशय रोमांचक असणार आहे. आजच्या या मास्टर क्लासची रूपरेषा आपण 5 अतिशय सोप्या टप्प्यात विभागली आहे. 1. अणूची संरचना आणि उत्पत्ती, स्ट्रक्चर ऑफ ॲटम. 2. उपअणुकण म्हणजेच सब ॲटॉमिक पार्टिकल्स. 3. अणुअंक व संयुजा, ॲटॉमिक नंबर अँड व्हॅलन्सी. 4. रासायनिक संयोगाचे नियम, लॉ ऑफ केमिकल कॉम्बिनेशन. आणि 5. मोल संकल्पना व मोजमाप, मोल कन्सेप्ट. आपले मुख्य लक्ष येणाऱ्या परीक्षेतील MCQ आणि गणितीय उदाहरणांसाठी तुमची 100% तयारी करणे हे आहे. आता या प्रवासाची सुरुवात करूया अणुप्रारूपांच्या म्हणजेच ॲटॉमिक मॉडेल्सच्या इतिहासापासून. इसवी सन 1803 मध्ये जॉन डाल्टनने अणु हा एक भरीव आणि अविभाज्य गोळा असल्याचे सांगितले, ज्याचे तुकडे करता येत नाहीत. त्यानंतर 1897 मध्ये जे थॉम्सनने प्लम पुडिंग मॉडेल मांडले आणि कलिंगडातील बियांसारख्या दिसणाऱ्या ऋणप्रभारित इलेक्ट्रॉन्सचा शोध लावला. पुढे 1911 मध्ये रुदरफोर्डने सुवर्ण पत्रिकेचा प्रयोग करून धनप्रभारित व जड केंद्रक शोधले. आणि शेवटी 1913 मध्ये नील्स बोअरने हे सिद्ध केले की इलेक्ट्रॉन केंद्रकाभोवती एका स्थायी कक्षेत म्हणजेच स्टेबल ऑर्बिटमध्ये फिरत असतात. इथे या अणूच्या रचनेविषयी एक जबरदस्त एक्स्ट्रा फॅक्ट सांगतो. रुदरफोर्डने जेव्हा सोन्याच्या अतिशय पातळ पत्र्यावरून अल्फा कणांचा म्हणजेच अल्फा पार्टिकल्सचा मारा केला, तेव्हा त्याच्या लक्षात आले की 10,000 पैकी तब्बल 9,999 कण त्या पत्र्याच्या आरपार निघून गेले आणि फक्त एक कण केंद्रकाला धडकून मागे परत आला. यावरून त्याने एक धक्कादायक सत्य सिद्ध केले की अणूचा 99.99% भाग हा पूर्णपणे पोकळ असतो, जणू एखाद्या क्रिकेटच्या मोठ्या मैदानात मध्यभागी ठेवलेली एक छोटी गोटी म्हणजे अणूचे केंद्रक असते आणि अणूचे सर्व वजन त्याच्या एका अत्यंत सूक्ष्म केंद्रकात एकवटलेले असते. आता आपण पाहिलेल्या या अणूच्या आत 3 मुख्य उपअणुकण म्हणजे सब ॲटॉमिक पार्टिकल्स असतात. पहिला प्रोटॉन, ज्याचा शोध रुदरफोर्ड
आणि गोल्डस्टीन यांनी लावला. हा धनप्रभारित असतो आणि तो केंद्रकात अगदी सुरक्षित असतो. दुसरा न्यूट्रॉन, ज्याचा शोध जेम्स चॅडविकने लावला. यावर कोणताही प्रभार नसतो, म्हणजेच हा उदासीन म्हणजे न्यूट्रल असतो आणि तोही केंद्रकातच असतो. तिसरा इलेक्ट्रॉन, ज्याचा शोध थॉम्सनने लावला. हा ऋणप्रभारित असून तो केंद्रकाबाहेर विशिष्ट कक्षेत सतत फिरत असतो. केंद्रकात एकत्र राहणाऱ्या प्रोटॉन व न्यूट्रॉन यांना एकत्रितपणे न्यूक्लियॉन असे म्हणतात. निसर्गातील प्रत्येक मूलद्रव्याची स्वतःची एक वेगळी ओळख असते आणि ती ओळख त्याच्या अणुअंकांवरून म्हणजेच ॲटॉमिक नंबरवरून ठरते. अणूच्या केंद्रकातील प्रोटॉनची किंवा इलेक्ट्रॉनची एकूण संख्या म्हणजे त्याचा अणुअंक होय. म्हणजेच ॲटॉमिक नंबर इज इक्वल टू प्रोटॉन इज इक्वल टू इलेक्ट्रॉन. तर दुसरीकडे अणुवस्तुमानांक म्हणजे मास नंबर, याचा अर्थ अणूच्या केंद्रकातील प्रोटॉन आणि न्यूट्रॉन यांची एकूण बेरीज. मास नंबर इज इक्वल टू प्रोटॉन प्लस न्यूट्रॉन. हे सूत्र गणितांसाठी लक्षात ठेवा. आता आपण समस्थानिके ही संकल्पना पाहू. एकाच मूलद्रव्याचे अणू ज्यांचा अणुअंक अगदी समान असतो पण अणुवस्तुमानांक मात्र भिन्न असतो त्यांना समस्थानिके म्हणतात. जसे कार्बनचे C12, C13 आणि C14 हे 3 भाऊ आहेत. वैद्यकीय आणि औद्योगिक क्षेत्रात त्यांचे उपयोग अत्यंत महत्त्वाचे आहेत. युरेनियम 235 अणुभट्टीत वीज निर्मितीसाठी, कोबाल्ट 60 कर्करोगावर, आयोडीन 131 गॉयटरवर आणि कार्बन 14 जीवाश्मांचे म्हणजे जुन्या हाडांचे वय ठरवण्यासाठी वापरतात, ज्याला आपण कार्बन डेटिंग पद्धत म्हणतो. आता सगळ्यांनी नीट लक्ष द्या, कारण आयोग तुम्हाला इथेच फसवतो. MPSC नेहमी पूर्व परीक्षेत जोड्या लावामध्ये या समस्थानिकांचे उपयोग विचारते. विद्यार्थी घाईघाईत कोबाल्ट 60 आणि आयोडीन 131 यांच्या उपयोगात कन्फ्यूज होतात. आजपासून एक ट्रिक कायम लक्षात ठेवा. आपल्या गळ्यातील थायरॉइड ग्रंथीच्या उपचारासाठी आयोडीनच लागते. त्यामुळे आयोडीन 131 हे गॉयटरसाठी म्हणजेच गलगंड साठी औषध आहे आणि उरलेले कोबाल्ट 60 हे कॅन्सरसाठी कर्करोगासाठी औषध आहे. हे आता कधीच विसरायचे नाही. आपण प्रोटॉन आणि न्यूट्रॉनची जागा पाहिली, पण हे इलेक्ट्रॉन नेमके कुठे असतात? ते केंद्रकाभोवती कक्षेमध्ये म्हणजेच शेल्समध्ये फिरत असतात. बोर ब्युरी यांच्या सूत्रानुसार 2n2 म्हणजे एका कक्षेत जास्तीत जास्त किती इलेक्ट्रॉन सामावू शकतात हे ठरते. त्यानुसार K कक्षेत 2, L कक्षेत 8, M कक्षेत 18 आणि N कक्षेत 32 इलेक्ट्रॉन राहू शकतात. पण यातून एक सर्वात मोठा सुवर्ण नियम असा निघतो की कोणत्याही अणूच्या बाह्यतम कक्षेत जास्तीत जास्त 8 इलेक्ट्रॉनच असू शकतात. रसायनशास्त्रात यालाच अष्टक स्थिती म्हणजेच ऑक्टेट रूल असे म्हणतात. जसं माणसाला जीवनात स्थिर व्हायचं असतं तसाच निसर्गातील प्रत्येक अणू स्वतःची बाह्यतम कक्षा पूर्ण भरून स्थिर होण्याचा प्रयत्न करतो. हेलियमची द्विक स्थिती पूर्ण असते तर निऑनची अष्टक स्थिती पूर्ण असते. ज्या मूलद्रव्यांची बाह्यतम कक्षा आधीपासूनच पूर्ण असते त्यांना कुणाची गरज नसते, त्यामुळे ते रासायनिक प्रक्रियेत भाग घेत नाहीत. अशा राजेशाही मूलद्रव्यांना आपण राजवायू किंवा निष्क्रिय वायू नोबेल गॅसेस असे म्हणतो. आणि याच अष्टक स्थितीवरून मूलद्रव्यांची संयुजा म्हणजेच व्हॅलन्सी ठरते. अणू स्थिर होण्यासाठी जेवढे इलेक्ट्रॉन देतो, घेतो किंवा भागीदारी करतो ती संख्या म्हणजे संयुजा होय. उदाहरणार्थ सोडियमच्या बाहेरील कक्षेत एक जास्तीचा इलेक्ट्रॉन असतो, तो देऊन टाकतो म्हणून त्याची संयुजा 1 आहे. तर दुसरीकडे क्लोरीनला स्थिर होण्यासाठी 1 इलेक्ट्रॉन हवा असतो, तो 1 इलेक्ट्रॉन घेतो म्हणून त्याची संयुजाही 1 आहे. हेच दोन्ही एकत्र येऊन NaCl म्हणजेच खाण्याचे मीठ तयार होते. काही मूलद्रव्ये मात्र फार हुशार आणि चलाख असतात. ती आजूबाजूच्या परिस्थितीनुसार आणि गरजेनुसार आपली संयुजा चक्क बदलतात. यालाच आपण परिवर्ती संयुजा व्हेरिएबल व्हॅलन्सी असे म्हणतो. इथे मी तुम्हाला एक MPSC ची भारी ट्रिक देतो. विज्ञानात कमी संयुजेला नेहमी औस असा प्रत्यय लागतो आणि जास्त संयुजेला नेहमी इक हा प्रत्यय लागतो. उदाहरणार्थ तांब्याची संयुजा जर +1 असेल तर त्याला क्युप्रस म्हणतात आणि जर ती +2 असेल तर क्युप्रिक म्हणतात. चला याचा तक्ता पाहूया. आता या स्लाइडमध्ये तुम्हाला तेच परिवर्ती संयुजेचे म्हणजेच व्हेरिएबल व्हॅलन्सीचे अतिशय महत्त्वाचे उदाहरण दिसेल. आत्ता पाहिल्याप्रमाणे तांबे
+1 आणि +2 दाखवते, म्हणजेच क्युप्रस आणि क्युप्रिक. तसेच पारा हा धातू +1 आणि +2 दाखवतो, म्हणजेच मर्क्युरस आणि मर्क्युरिक. आणि लोह +2 आणि +3 दाखवतो, फेरस आणि फेरिक. हे सर्व फॅक्ट्स एक्झामसाठी खूप महत्वाचे आहेत, याचा स्क्रीनशॉट घ्या. आता हे सर्व अणू आणि रेणू एकमेकांसोबत कसे जुळतात यासाठी आता रासायनिक संयोगाचे नियम, लॉ ऑफ केमिकल कॉम्बिनेशन पाहू. पहिला नियम आहे द्रव्य अक्षयतेचा नियम, लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ मास, जो आधुनिक रसायनशास्त्राचे जनक आंतवान लेवायझिये यांनी मांडला. हा नियम स्पष्ट सांगतो की जेव्हा कोणतीही रासायनिक अभिक्रिया होत असते तेव्हा द्रव्याच्या एकूण वजनात कोणतीही वाढ किंवा घट होत नाही. म्हणजेच अभिक्रियाकारके, रिॲक्टंट्स आणि उत्पादिते, प्रोडक्ट्स यांचे वजन नेहमी अगदी समान असते. मित्रांनो, आता आपण पाहिलेले आंतवान लेवायझिये यांना संपूर्ण जग रसायनशास्त्राचे जनक म्हणून ओळखते. पण तुम्हाला माहिती आहे का, फ्रेंच राज्यक्रांतीच्या काळात या महान शास्त्रज्ञाला एका चुकीच्या आरोपाखाली गिलोटिनवर चढवून त्यांचा निर्घृण शिरच्छेद करण्यात आला होता. विज्ञानाच्या इतिहासातील ही एक अत्यंत दुर्दैवी आणि काळी घटना मानली जाते. यातला दुसरा नियम आहे स्थिर प्रमाणाचा नियम, लॉ ऑफ कॉन्स्टंट प्रपोर्शन, जो फ्रेंच शास्त्रज्ञ प्राउस्ट यांनी मांडला. या नियमानुसार कोणत्याही संयुगाच्या विविध नमुन्यांमधील घटक मूलद्रव्यांचे वजनी प्रमाण हे नेहमी स्थिर असते. जसे पाण्याचे म्हणजेच H2O चे कुठलेही उदाहरण घ्या, मग ते पावसाचे पाणी असो वा नदीचे, त्यातील हायड्रोजन व ऑक्सिजन यांचे वजनी प्रमाण हे कायम 1:8 असेच असते, त्यात कधीही बदल होत नाही. आता पाहूया द्रव्याचे मोजमाप. अणूचा आकार कसा मोजतात? तो नेहमी त्याच्या त्रिज्येवरून ठरतो आणि अणू अत्यंत सूक्ष्म असल्याने ही त्रिज्या नॅनोमीटर मध्ये मोजतात. 1 मीटर म्हणजे 10⁹ नॅनोमीटर. अणूचा हा आकार मुख्यत्वे 2 घटकांवर ठरतो. 1 कक्षांची संख्या, म्हणजेच कक्षा जितक्या जास्त आकार तितका मोठा. आणि 2 अणु अंक, म्हणजे जर कक्षा समान असतील तर प्रोटॉनची संख्या वाढल्यास आकर्षण वाढून आकार लहान होतो. अणूचे वस्तुमान त्याच्या केंद्रकातील प्रोटॉन आणि न्यूट्रॉन यांच्यामध्ये एकवटलेले असते, हे आपण पाहिले. हे सापेक्ष वस्तुमान मोजण्यासाठी शास्त्रज्ञांनी कार्बन 12 या अणूची एक संदर्भासाठी निवड केली. यातूनच मोजमापाचे एकीकृत वस्तुमान, युनिफाईड मास म्हणजे डाल्टन, स्मॉल यू हे एकक पुढे आले. 1 डाल्टन म्हणजे 1.660 गुणिले 10⁻² किलो इतके अतिसूक्ष्म वजन असते. जर आपल्याला संपूर्ण रेणूचे वजन काढायचे असेल तर रेणू वस्तुमान ही संकल्पना येते. रेणू वस्तुमान म्हणजे त्याच्या एका रेणूतील सर्व अणूंच्या अणुवस्तुमानांची बेरीज होय. उदाहरणार्थ पाण्याचे रेणू वस्तुमान काढायचे असल्यास हायड्रोजनचे 2 अणू आणि ऑक्सिजनचा 1 अणू या सर्वांची एकूण बेरीज म्हणजेच 2 + 16 बरोबर 18 डाल्टन इतकी येते. मित्रांनो, हा मोल शब्द सतत आपल्या वाचनात येतो, पण 1 मोल म्हणजे नक्की किती हे समजण्यासाठी एक सोपं उदाहरण देतो. जर तुम्हाला बाजारातून 1 डझन केळी आणायला सांगितली तर तुम्ही न चुकता 12 केळी आणाल. 1 शतक म्हणजे 100, अगदी तसंच अणूच्या जगात 1 मोल म्हणजे 6.022 गुणिले 10⁻23 एवढी अवाढव्य आणि डोळे विस्फारून टाकणारी संख्या आहे. जर तुम्ही एका सेकंदाला 1 अणू या वेगाने मोजायला सुरुवात केली तरी फक्त 1 मोल अणू मोजायला तुम्हाला लाखो वर्षे लागतील. इतकी ती प्रचंड संख्या आहे. या स्लाइडमध्ये तीच मोल संकल्पना अधिक स्पष्ट केली आहे. दैनंदिन जगात जसे 1 डझन म्हणजे 12 वस्तू, तसे रसायनशास्त्रामध्ये 1 मोल म्हणजे 6.022 गुणिले 10⁻23 रेणू असतात. याची शास्त्रीय व्याख्या अशी: संयुगाचा 1 मोल म्हणजे त्या संयुगाच्या रेणू वस्तुमाना एवढे मूल्य असलेले ग्रॅम मधील वस्तुमान. उदाहरणार्थ पाण्याचे रेणू वस्तुमान 18 U आहे, म्हणून 18 ग्रॅम पाणी घेतल्यास ते म्हणजेच 1 मोल पाणी होय. विज्ञानातील या 6.022 गुणिले 10⁻23 या प्रचंड संख्येलाच ॲव्होगाड्रो अंक असे म्हणतात. इटालियन शास्त्रज्ञ अमेडिओ ॲव्होगाड्रो यांच्या स्मरणार्थ या अंकाला हे नाव दिले गेले आहे. कोणत्याही पदार्थाच्या 1 मोल राशीमधील रेणूंची संख्या नेहमी निश्चित असते आणि ती म्हणजे ॲव्होगाड्रो अंक होय. तर आता आपण यावर आधारित एक
गणित पाहूया. 66 ग्रॅम कार्बन डायऑक्साईडमध्ये किती मोल असतात? याची पहिली स्टेप काय? तर CO2 चे रेणू वस्तुमान काढणे. C12 अधिक ऑक्सिजन 16 जो की 2 वेळा आहे, म्हणून 16 दुने 32, 12 अधिक 32 बरोबर 44 डाल्टन. आता दुसरी स्टेप म्हणजे मोलचे सूत्र वापरणे. मोलचे सूत्र काय आहे? दिलेले वस्तुमान भागिले रेणू वस्तुमान, म्हणजेच 66 भागिले 44. असे केल्यास आपल्याला अचूक उत्तर मिळते, म्हणजेच 1.5 मोल. आता आपण मूलके समजावून घेऊ. ही मूलके प्रामुख्याने 2 प्रकारची असतात, आम्लारीधर्मी आणि आम्लधर्मी. जेव्हा अणूपासून इलेक्ट्रॉन काढून घेतले जातात तेव्हा धनप्रभारित कॅटायन तयार होतात. यांना आम्लारीधर्मी मूलके म्हणतात. उदाहरणार्थ Na+, K+. तर जेव्हा अणूबाहेरील इलेक्ट्रॉन स्वतःकडे मिळवतो तेव्हा ऋणप्रभारित ऍनायन तयार होतात. यांना आम्लधर्मी मूलके म्हणतात. उदाहरणार्थ क्लोरीन मायनस, SO4 2- इत्यादी. आता संयुगांची रासायनिक सूत्रे लिहिण्यासाठी एक अतिशय सोपी तिरकस गुणाकार क्रॉस मल्टिप्लिकेशन पद्धत वापरतात. उदाहरणार्थ सोडियम सल्फेट कसे बनते? याची पहिली पायरी आहे संज्ञा लिहिणे, म्हणजे Na आणि SO4. दुसरी पायरी त्यांच्या अगदी खाली त्यांची संयुजा लिहिणे. Na ची आहे 1 आणि SO4 ची 2. तिसरी पायरी यांचा तिरकस गुणाकार करणे. यातून आपल्याला संयुगाचे अंतिम सूत्र मिळते, जे की Na2SO4. मित्रांनो, ही शेवटची स्लाइड म्हणजे तुमच्या रिव्हिजनसाठी मास्टर ब्लूप्रिंट आहे. आज आपण काय पाहिलं? केंद्रकातील प्रोटॉन हे मूलद्रव्याची मुख्य ओळख ठरवतो. कक्षेतील बाह्य इलेक्ट्रॉन त्याची संयुजा ठरवतात. अणूंच्या बंधनातून त्याचे रेणू वस्तुमान मिळते आणि शेवटी ग्रॅम मधील मोजमाप हे मोल ठरवते. हा संपूर्ण लूप एकदा नक्की अभ्यासा. यावरच सगळे प्रश्न फिरतात आणि या स्लाइडचा स्क्रीनशॉट नक्की काढा. तर मित्रांनो, इथे आपला अणूचे अंतरंग आणि द्रव्याचे मोजमाप हा रसायनशास्त्राचा अतिशय महत्त्वाचा पाया अगदी पक्का झाला आहे. अणूची रचना कशी असते, त्याचे प्रोटॉन आणि इलेक्ट्रॉन काय करतात आणि हे सगळं मोजतात कसं, हे आता आपल्याला समजले आहे. पण आता विज्ञानासमोर एक मोठा प्रश्न उभा राहतो. जर निसर्गात हायड्रोजन पासून ते युरेनियम पर्यंत इतकी वेगवेगळी आणि शेकडो मूलद्रव्ये आहेत, तर या सर्वांचा एकत्रित अभ्यास करायचा कसा? जसं एखाद्या मोठ्या मेडिकल दुकानात औषधे एका विशिष्ट क्रमाने लावून ठेवलेली असतात, अगदी तसंच शास्त्रज्ञांनी या सर्व अणूंना आणि मूलद्रव्यांना त्यांच्या अणुअंक आणि गुणधर्मानुसार एका सुंदर तक्त्यात कसं बसवलं? चला, रसायनशास्त्राच्या या अखंड प्रवासात पुढे जाऊया आणि आपल्या पुढच्या भागात मूलद्रव्यांचे आवर्ती वर्गीकरण, पिरियडिक क्लासिफिकेशन ऑफ एलिमेंट्स यामागचा ऐतिहासिक आणि रंजक प्रवास उलगडूया. तर विद्यार्थी मित्रांनो, रसायनशास्त्रामध्ये MPSC आणि UPSCच्या पूर्वपरीक्षेला जर सर्वाधिक फॅक्च्युअल प्रश्न कुठून येत असतील तर तो टॉपिक आहे मूलद्रव्यांचे आवर्ती वर्गीकरण, पिरियडिक क्लासिफिकेशन ऑफ एलिमेंट्स. आज आपण 10वी विज्ञान भाग 1 मधील या अत्यंत महत्त्वाच्या चॅप्टरचा अगदी सविस्तर पोस्टमॉर्टम करणार आहोत. मेंडेलिव्हने अज्ञात मूलद्रव्यांचे आधीच भाकीत कसे केले होते? आवर्त सारणीत डावीकडून उजवीकडे जाताना अणूचा आकार अचानक लहान का होतो? आणि आयोगाचा सर्वात लाडका झिगझॅग लाईनचा कन्सेप्ट नक्की काय आहे? हे सगळं आपण आज डिकोड करणार आहोत. चला तर मग सर्व लक्ष स्क्रीनवर केंद्रित करा. सुरू करूया वर्गीकरणाचा हा ऐतिहासिक प्रवास. तर मित्रांनो, आजच्या या मास्टर क्लासमध्ये आपण इयत्ता 10वी सामान्य विज्ञान भाग 1 मधील मूलद्रव्यांचे आवर्ती वर्गीकरण पाहणार आहोत. अणूच्या अतिशय सूक्ष्म जगापासून ते या संपूर्ण विश्वातील द्रव्याच्या स्थूल प्रवासाचा हा एक अत्यंत महत्त्वाचा आणि रंजक टप्पा आहे. तर मूलद्रव्यांच्या वर्गीकरणाचा हा प्रवास अव्यवस्थेकडून सुव्यवस्थेकडे कसा गेला हे आपल्याला या स्लाइडमध्ये दिसते. जसं आपण घरात विखुरलेल्या वस्तू योग्य कप्प्यात लावतो तसाच हा प्रयत्न होता. 1817 मध्ये डोबेरायनरने त्रिके म्हणजेच सरासरीचा नियम मांडला. त्यानंतर 1866 मध्ये न्यूलँड्सने अष्टके म्हणजेच सुरांचा नियम मांडला. पुढे 1869 मध्ये मेंडेलिव्हने अणुवस्तुमानाचा पाया रचून सारणी बनवली आणि शेवटी 1913 मध्ये आधुनिक आवर्त सारणीने अणुअंकाचा अचूक पाया देऊन या प्रवासाला पूर्णत्व दिले.
आता या वर्गीकरणाचा सर्वात पहिला यशस्वी प्रयत्न जर्मन शास्त्रज्ञ डोबेरायनरने 1817 मध्ये केला. त्याचा नियम सांगतो, समान रासायनिक गुणधर्म असलेल्या 3 मूलद्रव्यांच्या गटात म्हणजेच ट्रायड्समध्ये मधल्या मूलद्रव्याचे अणुवस्तुमान हे अंदाजे इतर 2 मूलद्रव्यांच्या अणुवस्तुमानांच्या सरासरी इतके असते. उदाहरण पाहूया. लिथियम जे की 6.9 आहे आणि पोटॅशियम ज्याचं अणुवस्तुमान 39.1 आहे, यांची सरासरी बरोबर 23 येते, जे बरोबर मधल्या सोडियमचे अणुवस्तुमान आहे. इथे आयोगाचा एक ट्रॅप लक्षात ठेवा. डोबेरायनरने अणुवस्तुमान म्हणजेच ॲटॉमिक मास हा आपला पाया मानला होता, अणुअंक म्हणजेच ॲटॉमिक नंबर नाही. त्यानंतर 1866 मध्ये जॉन न्यूलँड्सने अष्टकांचा नियम लॉ ऑफ ऑक्टेव्ज मांडला. त्याचा नियम मूलद्रव्यांची मांडणी त्यांच्या अणुवस्तुमानाच्या चढत्या क्रमाने केली असता प्रत्येक 8व्या मूलद्रव्याचे गुणधर्म हे अगदी पहिल्या मूलद्रव्यासारखेच असतात. जसे भारतीय संगीतातील सा रे ग म प ध नी नंतर पुन्हा 8वा सूर सा येतो, तसंच हे घडतं. पण या नियमांच्या 3 मुख्य मर्यादा होत्या. 1. हा नियम फक्त कॅल्शियम पर्यंतच लागू पडला. 2. त्याने एकाच जागेवर कोबाल्ट आणि निकेल अशी चक्क 2 मूलद्रव्ये एकत्र ठेवली. आणि 3. भिन्न गुणधर्मांची कोबाल्ट आणि निकेल त्याने हॅलोजन सोबत एकाच गटात ठेवली. आता इथे एक अत्यंत रंजक गोष्ट तुम्हाला माहिती आहे का? जेव्हा जॉन न्यूलँड्सने हा संगीताच्या सुराचा नियम लंडनमधील रॉयल सोसायटी समोर मांडला, तेव्हा त्याच्या समकालीन शास्त्रज्ञांनी त्याची प्रचंड खिल्ली उडवली होती. त्यांनी त्याला उपहासाने विचारले की अरे, तू मूलद्रव्यांची मांडणी त्यांच्या नावाच्या आद्याक्षरावरून का केली नाहीस? पण नंतर या न्यूलँडच्या कल्पनेतूनच आवर्त सारणीचा जन्म झाला आणि संपूर्ण जगाला त्याचे महत्त्व पटले. यानंतर मूलद्रव्य वर्गीकरणातील खऱ्या अर्थाने सुवर्णयुग आले. ते म्हणजे रशियन शास्त्रज्ञ मेंडेलिव्हची आवर्त सारणी, मेंडेलिव्हज पिरियडिक टेबल 1869. त्यावेळी जगात फक्त 63 मूलद्रव्ये ज्ञात होती. त्याने हायड्रोजन व ऑक्सिजन यांच्यासोबत तयार होणारे हायड्राइड्स आणि ऑक्साइड्स हा त्यांच्या रासायनिक गुणधर्मांचा पाया मानला. त्याचा सर्वात महत्त्वाचा आवर्ती नियम लक्षात घ्या. मूलद्रव्यांचे भौतिक आणि रासायनिक गुणधर्म हे त्यांच्या अणुवस्तुमानांचे म्हणजेच ॲटॉमिक मासचे आवर्ती फल असतात. त्याने सारणीतील उभ्या स्तंभांना गण म्हणजेच ग्रुप्स आणि आडव्या ओळींना आवर्त म्हणजेच पिरियड्स असे नाव दिले, जे आजही वापरले जाते. मेंडेलिव्हचे सर्वात मोठे आणि ऐतिहासिक यश म्हणजे अज्ञात मूलद्रव्यांची अचूक भविष्यवाणी, म्हणजे त्यांनी प्रेडिक्शन ऑफ अननोन एलिमेंट्स केले. त्याने अत्यंत दूरदृष्टीने आपल्या सारणीत काही रिक्त जागा ठेवल्या होत्या आणि भविष्यात शोधल्या जाणाऱ्या मूलद्रव्यांच्या गुणधर्मांचे अचूक भाकीत केले. त्याने आधीच नाव दिलेल्या एका बोरॉन याचे नंतर स्कँडियम झाले, एका ॲल्युमिनियम याचे नंतर गॅलियम झाले आणि एका सिलिकॉन याचे जर्मेनियम असे नामकरण झाले. अर्थात मेंडेलिव्हच्या या उत्कृष्ट आवर्त सारणीच्या काही मर्यादा किंवा त्रुटी होत्या. पहिली त्रुटी म्हणजे समस्थानिकांचे आव्हान, चॅलेंज ऑफ आयसोटोप्स. कार्बन 12 आणि कार्बन 14 यांसारख्या समस्थानिकांचे रासायनिक गुणधर्म समान, पण अणुवस्तुमान भिन्न असल्याने त्यांना एकाच जागी ठेवायचे की वेगवेगळ्या जागा द्याव्या लागतील असा शास्त्रज्ञांमध्ये संभ्रम होता. दुसरी त्रुटी म्हणजे कोबाल्ट व निकेल या दोघांचेही पूर्णांक अणुवस्तुमान समान असल्याने म्हणजेच 59 असल्याने त्यांच्या क्रमाचा गोंधळ झाला. आणि तिसरी त्रुटी म्हणजे हायड्रोजनचे निश्चित स्थान ठरवता आले नाही, कारण तो अल्कधातू आणि हॅलोजन या दोघांसारखेच गुणधर्म दाखवत होता. अखेर 1913 मध्ये इंग्लिश वैज्ञानिक हेनरी मोजले याने एक क्रांतिकारी शोध लावला. एक्स-रे नलिका प्रयोगातून त्याने सप्रमाण सिद्ध केले की मूलद्रव्याची खरी ओळख त्याचे अणुवस्तुमान नसून त्याचा अणुअंक ॲटॉमिक नंबर आहे, म्हणजेच त्याच्या केंद्रकातील प्रोटॉनची निश्चित संख्या होय. यावरूनच आधुनिक आवर्ती नियम मॉडर्न पिरियडिक लॉ तयार झाला. मूलद्रव्यांचे रासायनिक आणि भौतिक गुणधर्म हे त्याच्या अणुअंकांचे म्हणजेच ॲटॉमिक नंबरचे आवर्ती फल असतात. आता आपण आधुनिक आवर्त सारणीची म्हणजेच मॉडर्न पिरियडिक टेबलची वास्तू पाहूया. यामध्ये एकूण 18 उभ्या रांगा आहेत, ज्यांना आपण गण म्हणजे ग्रुप्स म्हणतो, आणि 7 आडव्या ओळी आहेत, त्यांना आवर्त म्हणजे पिरियड्स म्हणतात. या सारणीत एकूण 118 कप्पे म्हणजे आजवर सापडलेली 118 ज्ञात मूलद्रव्ये आहेत. या संपूर्ण भव्य सारणीचा पाया
अणुअंकांचा चढता क्रम हाच आहे. यातील आवर्त म्हणजे पिरियड्स आणि इलेक्ट्रॉन कक्षांचा म्हणजेच इलेक्ट्रॉनिक शेल्सचा काय संबंध आहे? यातील मुख्य संकल्पना अशी: आवर्त क्रमांक बरोबर अणूतील इलेक्ट्रॉन कक्षांची एकूण संख्या. उदाहरणार्थ, दुसऱ्या आवर्तातील म्हणजेच लिथियम ते निऑन सर्व मूलद्रव्यांमध्ये फक्त के आणि एल या दोनच समान कक्षा असतात. एका आवर्तामध्ये जेव्हा आपण डावीकडून उजवीकडे जातो तेव्हा अणुअंक 1 ने वाढतो आणि बाह्यतम कक्षेत एका इलेक्ट्रॉनची भर पडते, पण कक्षा मात्र नवीन तयार न होता तीच राहते. तसेच गण म्हणजे ग्रुप्स आणि संयोजी इलेक्ट्रॉन व्हॅलन्स इलेक्ट्रॉन्स यांचा संबंध पाहूया. याचा मुख्य नियम लक्षात घ्या. एकाच गणातील सर्व मूलद्रव्यांच्या बाह्यतम कक्षेतील इलेक्ट्रॉन्सची संख्या म्हणजेच संयोजी इलेक्ट्रॉन नेहमी समान असते. याचमुळे एका गणातील सर्व मूलद्रव्यांचे रासायनिक गुणधर्म अगदी सारखे असतात. उदाहरणार्थ, गण 1 मधील लिथियम, सोडियम आणि पोटॅशियम या सर्व अल्क धातूंच्या बाह्यतम कक्षेत बरोबर एकच इलेक्ट्रॉन असतो. मूलद्रव्यांच्या इलेक्ट्रॉन संरूपनाचा म्हणजेच इलेक्ट्रॉन कन्फिगरेशनच्या आधारे आधुनिक आवर्त सारणीचे 4 खंड म्हणजेच ब्लॉक्स पडतात. एस खंड, ज्यात गण 1 व 2 येतो, यामध्ये अल्क व अल्कधर्मी मृदा धातू आहेत. पी खंड, ज्यात गण 13 ते 18 असतात, यामध्ये धातू, अधातू आणि धातू सदृश्य असे सर्व प्रकारचे मूलद्रव्ये पाहायला मिळतात. डी खंड, ज्यामध्ये गण 3 ते 12 यांचा समावेश होतो, यांना आपण संक्रामक मूलद्रव्ये ट्रान्झिशन एलिमेंट्स म्हणतो. आणि एफ खंड, जो सारणीच्या तळाशी 2 ओळीत आहे, ज्यात लॅन्थेनाइड आणि ॲक्टेनाइड, ज्यांना आंतरसंक्रामक म्हणतो, या श्रेणी आहेत. मित्रांनो, ज्या हेनरी मोजले यांनी आधुनिक आणि सुटसुटीत आवर्त सारणीचा पाया रचला, त्याबद्दल इतिहासातील एक अत्यंत दुर्दैवी फॅक्ट सांगतो. पहिल्या महायुद्धात म्हणजेच वर्ल्ड वॉर 1 मध्ये ब्रिटनच्या सैन्याकडून लढताना मोजलेचा वयाच्या अवघ्या 27व्या वर्षी गोळी लागून मृत्यू झाला. आज अनेक ज्येष्ठ शास्त्रज्ञांच्या मते जर मोजले युद्धातून जिवंत परत आला असता तर त्याला 1916चे रसायनशास्त्राचे नोबेल पारितोषिक 100% मिळाले असते. इतका त्याचा हा अणुअंकाचा शोध विज्ञानासाठी महान होता. आता सारणीतील आवर्ती कल पिरियडिक ट्रेंड्स पाहू. पहिला कल आहे संयुजा म्हणजेच व्हॅलन्सी. मूलद्रव्याच्या बाह्यतम कक्षेतील इलेक्ट्रॉनची संख्या त्याची संयुजा ठरवते हे आपण जाणतो. आवर्तात जेव्हा आपण डावीकडून उजवीकडे जातो तेव्हा संयुजा आधी 1 ते 4 पर्यंत वाढते आणि नंतर 0 पर्यंत कमी होते. म्हणजे पॅटर्न कसा आहे? 1 2 3 4 3 2 1 0 असा. पण गणात जेव्हा आपण वरून खाली जातो तेव्हा एकाच गणातील सर्व मूलद्रव्यांची संयुजा अगदी समान असते. आता दुसरा आवर्त कल पाहूया. अणूचा आकार म्हणजेच ॲटॉमिक रेडियस, जो अतिसूक्ष्म असल्याने पिकोमीटर मध्ये मोजतात. अत्यंत महत्वाची एमपीएससीची फॅक्ट लक्षात ठेवा. आवर्तात डावीकडून उजवीकडे जाताना अणुत्रिज्या कमी होत जाते, म्हणजेच अणू लहान होतो. असे का? कारण नवीन इलेक्ट्रॉन त्याच कक्षेत जमा होतात, पण केंद्रकावरील धनप्रभार वाढल्याने इलेक्ट्रॉन अधिक ताकदीने केंद्राकडे खेचले जातात. मात्र गणात वरून खाली जाताना दरवेळी नवीन कवच जोडले जाते, त्यामुळे केंद्रक आणि बाह्यतम कक्षेतील अंतर वाढते आणि आकार वाढत जातो. आता तिसरा कल पाहूया. धातू आणि अधातू गुणधर्म. धातू गुणधर्म म्हणजेच इलेक्ट्रोपॉझिटिव्हिटी, यामध्ये स्वतःचे इलेक्ट्रॉन गमावून धन आयन बनवण्याची प्रवृत्ती असते. गणात वरून खाली जाताना अणूचा आकार वाढल्याने केंद्रकाची पकड ढिली होते आणि हा धातू गुणधर्म वाढतो. या उलट अधातू गुणधर्म म्हणजेच इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी, यामध्ये बाहेरील इलेक्ट्रॉन स्वीकारून ऋण आयन बनवण्याची प्रवृत्ती असते. आवर्तात डावीकडून उजवीकडे जाताना अणूचा आकार लहान होत गेल्याने हा अधातू गुणधर्म वाढत जातो. या धातू आणि अधातूंना वेगळे करणारी एक नागमोडी रेषा झिगझॅग लाईन पी खंडामध्ये असते. या रेषेच्या डाव्या बाजूला सर्व धातू म्हणजे मेटल्स आणि उजव्या बाजूला सर्व अधातू नॉन मेटल्स असतात. या रेषेच्या अगदी किनाऱ्यावर असणाऱ्या मूलद्रव्यांना धातू सदृश्य म्हणजेच मेटॅलॉइड्स म्हणतात. उदाहरणार्थ सिलिकॉन, जर्मेनियम, आर्सेनिक. ही मूलद्रव्ये धातू आणि अधातू या दोन्हींचे संमिश्र गुणधर्म दर्शवतात. आता शून्य गण म्हणजेच ग्रुप 18 किंवा राजवायू पाहूया. यामध्ये हेलियम, निऑन, आर्गॉन यांचा प्रामुख्याने समावेश होतो. यांचे वैशिष्ट्य म्हणजे या सर्व मूलद्रव्यांची बाह्यतम कक्षा
निसर्गतःच पूर्णपणे भरलेली असते. म्हणजेच काय, हेलियममध्ये द्विक स्थिती पूर्ण असते आणि इतरांमध्ये अष्टक स्थिती. यामुळे ही मूलद्रव्ये रासायनिकदृष्ट्या पूर्णपणे निष्क्रिय असतात. ते कोणत्याही प्रक्रियेचा भाग होत नाही आणि त्यांची संयुजा शून्य असते. आता मेंडेलिव्हच्या सारणीत आलेले समस्थानिकांचे आव्हान आधुनिक सारणीत आपोआप कसे सुटले ते पहा. समस्थानिकांचे अणुवस्तुमान वेगवेगळे असले तरी त्यांचा अणुअंक म्हणजेच प्रोटॉनची संख्या समान असते. उदाहरणार्थ कार्बन 12 आणि कार्बन 14 या दोघांचाही अणुअंक 6च आहे. आपली आधुनिक आवर्त सारणी अणुअंकांवर आधारित असल्याने सर्व समस्थानिकांना आपोआप एकाच जागेवर म्हणजेच एका कप्प्यात योग्य स्थान मिळाले आणि हा वाद कायमचा मिटला. आता या तुलनात्मक स्लाइडमध्ये तुम्हाला मेंडेलिव्ह विरुद्ध आधुनिक आवर्त सारणीचा थेट फरक दिसेल. मेंडेलिव्हचा पाया अणुवस्तुमान होता तर मोझलेचा अणुअंक. मेंडेलिव्हमध्ये केवळ 8 गण आणि 6 आवर्त होते तर आधुनिक सारणीत 18 गण आणि 7 आवर्त आहेत. समस्थानिकांना जुन्या सारणीत स्थान नव्हते पण आधुनिक सारणीत त्यांना त्यांचे निश्चित स्थान मिळाले. तर मित्रांनो, ही शेवटची स्लाइड म्हणजे तुमच्या क्विक रिव्हिजनसाठी संपूर्ण विश्वाचा रासायनिक आराखडा आहे. अणुअंक म्हणजे झेड ही कोणत्याही मूलद्रव्याची मूळ ओळख म्हणजेच त्या मूलद्रव्याचा DNA आहे. यावरून त्याचे इलेक्ट्रॉन संरूपण ठरते. संरूपणावरूनच संयुजा ठरते आणि या सर्वांमधून संपूर्ण सारणीतील भौतिक व रासायनिक बदलांचे आवर्ती कल म्हणजेच ट्रेंड्स निश्चित होतात. आता हा होता मूलद्रव्यांचे आवर्ती वर्गीकरण या संपूर्ण चॅप्टरचा मेगा मास्टर क्लास. आता जाता जाता तुमच्यासाठी एक अतिशय महत्त्वाचा प्रश्न. आत्ताच आपण पाहिल्यानुसार आवर्त सारणीत डावीकडून उजवीकडे जाताना अणूचा आकार वाढतो की कमी होतो? ज्यांना उत्तर माहीत आहे त्यांनी लगेच खाली कमेंट करा. व्हिडिओ आवडत असल्यास नक्की लाईक करा आणि चॅनल सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या मास्टर क्लासमध्ये. तर नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, रसायनशास्त्रामध्ये MPSC आणि UPSCच्या पूर्वपरीक्षेतील जोड्या लावण्यासाठी आणि विधानांसाठी सर्वात जास्त विचारला जाणारा टॉपिक म्हणजे आम्ल, आम्लारी आणि क्षार, ॲसिड्स, बेसेस अँड सॉल्ट्स. आज आपण इयत्ता 8वी आणि 9वीच्या पुस्तकातील या चॅप्टरचा सविस्तर आणि अगदी मुळापासून आढावा घेणार आहोत. लिंबू आंबट का लागते, साबण हाताला गुळगुळीत का असतो, क्षार म्हणजे नक्की काय, आणि आयोगाचा सर्वात लाडका प्रश्न म्हणजे pH स्केल नक्की कसे काम करते, हे सगळं आपण डिकोड करणार आहोत. चला तर मग सर्व लक्ष स्क्रीनवर केंद्रित करा आणि आपण सुरू करूया आजचा मास्टर क्लास. तर मित्रांनो, आजच्या या मास्टर क्लासमध्ये आपण इयत्ता 8वी आणि 9वीच्या पाठ्यपुस्तकांवर आधारित आम्ल, आम्लारी आणि क्षार यांची परिपूर्ण आणि जलद उजळणी करणार आहोत. येणाऱ्या स्पर्धा परीक्षांसाठी हा अत्यंत हाय यील्ड आणि जास्त वेटेज असलेला घटक आहे. या लेक्चरचा ब्ल्यूप्रिंट आपण 5 टप्प्यात विभागला आहे. टप्पा 1, आम्ल व आम्लारींची ओळख आणि दर्शक. 2, अर्हेनियसचा सिद्धांत. 3, संहती आणि सामू म्हणजेच pH स्केल. 4, आम्लारींच्या रासायनिक अभिक्रिया. आणि 5, क्षार व त्यांचे विद्युत अपघटन. सर्वात आधी आपण आम्ल म्हणजेच ॲसिड म्हणजे काय ते पाहू. कोणत्याही आम्लाची चव नेहमी आंबट असते आणि त्याचा सर्वात मुख्य आणि आवश्यक घटक म्हणजे H+ आयन, हायड्रोजन आयन हा असतो. दर्शकाचा म्हणजेच इंडिकेटरचा बदल पाहिल्यास आम्लामध्ये निळा लिटमस नेहमी तांबडा होतो. याचे दैनंदिन जीवनातील उदाहरणे पहा, लिंबू, चिंच आणि व्हिनेगार. या उलट आम्लारी बेस म्हणजे काय? आम्लारीची चव ही तुरट किंवा थोडी कडू अशी असते आणि ते हाताला स्पर्श केल्यास साबणासारखे बुळबुळीत सोपी लागतात. आम्लारीचा मुख्य घटक OH- आयन, हायड्रोक्साईड आयन असतो. दर्शकाचा बदल काय होतो पाहूया. आम्लारीत तांबडा लिटमस नेहमी निळा होतो. याची उदाहरणे आपला आंघोळीचा साबण आणि स्वयंपाकाचा खाण्याचा सोडा. या आम्लांचे प्रामुख्याने 2 प्रकार पडतात. पहिले म्हणजे खनिज आम्ले, मिनरल ॲसिड्स, जी प्रयोगशाळेत मिळतात. ही अत्यंत घातक आणि तीव्र असतात. उदाहरणार्थ सल्फ्युरिक आम्ल H2SO4, हायड्रोक्लोरिक आम्ल HCl आणि नायट्रिक आम्ल HNO3. तर दुसरीकडे सेंद्रिय आम्ले ऑर्गॅनिक ॲसिड्स ही नैसर्गिक, सौम्य
आणि खाण्यायोग्य असतात, जी निसर्गात वनस्पती आणि प्राण्यांमध्ये आढळतात. या नैसर्गिक सेंद्रिय आम्लांचे स्त्रोत आयोगाचे खूप लाडके आहेत. आपण खातो त्या व्हिनेगारमध्ये ॲसिटिक आम्ल ॲसिटिक ॲसिड असते. संत्र्यामध्ये ॲस्कॉर्बिक आम्ल व्हिटॅमिन सी, चिंचेमध्ये टार्टारिक आम्ल, टोमॅटोमध्ये ऑक्झॅलिक आम्ल, दह्यामध्ये लॅक्टिक आम्ल आणि लिंबामध्ये सायट्रिक आम्ल म्हणजे सायट्रिक ॲसिड असते. आता स्क्रीनकडे लक्ष द्या. MPSC पूर्व परीक्षेत जोड्या लावण्यासाठी हा आत्ताचा तक्ता हमखास येतो. विद्यार्थी घाईघाईत चिंच आणि टोमॅटोमध्ये खूप कन्फ्यूज होतात. यामध्ये एक ट्रिक लक्षात ठेवा. चिंचेला इंग्रजीत टॅमॅरिंड म्हणतात. यावरून चिंचेमध्ये टार्टारिक ॲसिड असते असे लक्षात ठेवा आणि टोमॅटोमध्ये ऑक्झॅलिक असते. म्हणून हा तक्ता पाठच करून ठेवा. जे पदार्थ आम्ल किंवा आम्लारीच्या संपर्कात आल्यावर स्वतःचा रंग बदलतात त्यांना आपण दर्शक म्हणजेच इंडिकेटर्स असे म्हणतो. या दर्शकांचे 2 प्रकार आहेत. प्रयोगशाळेतील कृत्रिम दर्शक, उदाहरणार्थ लिटमस, मिथिल ऑरेंज, फिनॉल्फ्थॅलीन, आणि घरात मिळणारे नैसर्गिक दर्शक, उदाहरणार्थ हळद, जास्वंद, लाल कोबी. प्रयोगशाळेतील कृत्रिम दर्शकांचे रंगबदल परीक्षेसाठी अत्यंत महत्त्वाचे आहेत. लिटमस आम्लात तांबडा तर आम्लारीत निळा होतो. मिथिल ऑरेंज हे आम्लात गुलाबी तर आम्लारीत पिवळा रंग देते. फिनॉल्फ्थॅलीन हे आम्लात रंगहीन राहते तर आम्लारीत टाकल्यावर ते गडद गुलाबी होते. आणि मिथिल रेड आम्लात तांबडा तर आम्लारीत पिवळा रंग देते. घरगुती नैसर्गिक दर्शकांमध्ये हळद आम्लामध्ये टाकल्यास पिवळीच राहते, पण आम्लारी म्हणजेच साबणाच्या पाण्यात वगैरे मिसळल्यास ती चक्क लाल होते. तर जास्वंदाचा अर्क आम्लात गडद गुलाबी असतो आणि आम्लारीत मिसळल्यास तो हिरवा होतो. मित्रांनो, 19व्या शतकात जेव्हा स्वीडिश शास्त्रज्ञ स्वांते अरहेनियस याने आम्ल आणि आम्लारीचा हा आयन सिद्धांत म्हणजेच H+ आणि OH- मांडला, तेव्हा सुरुवातीच्या त्याच्याच प्रोफेसर्सनी हा सिद्धांत पूर्णपणे नाकारला होता. पण नंतर या सिद्धांतांची सत्यता पटल्यावर त्याला रसायनशास्त्राचे नोबेल पारितोषिक मिळाले. चला पाहूया त्याचा हा गाजलेला सिद्धांत काय सांगतो. अरहेनियसच्या सिद्धांतानुसार आम्ल म्हणजे असा पदार्थ जो पाण्यात विरघळला असता त्याच्या द्रावणात H+ हायड्रोजन आयन हे एकमेव काटॅयन धनप्रभारित आयन तयार होतात. उदाहरणार्थ HCl काय देतो? H+ आयन अधिक Cl-. तर त्याच्या सिद्धांतानुसार आम्लारी म्हणजे असा पदार्थ जो पाण्यात विरघळला असता त्याच्या द्रावणात OH- हायड्रॉक्साईड आयन हे एकमेव अनायन म्हणजेच ऋणप्रभारित आयन तयार होतात. आता उदाहरणार्थ NaOH सोल्युशन पाहूया. त्यामध्ये Na+ आणि OH- हे आयन असतात. आता आपण तीव्रतेनुसार वर्गीकरण पाहू. तीव्र आम्ल स्ट्रॉंग ॲसिड पाण्यात जवळजवळ पूर्ण विचरण म्हणजेच कंप्लीट डिसोसिएशन पावते आणि त्यात H+ आयनांचे प्रमाण खूप जास्त असते. उदाहरणार्थ HCl, HNO3, H2SO4. तर सौम्य आम्लांचे म्हणजेच वीक ॲसिडचे पाण्यात अपूर्ण विचरण होते आणि त्यात H+ चे प्रमाण खूप कमी असते. उदाहरणार्थ CH3COOH म्हणजेच ॲसिटिक आम्ल आणि H2CO3. तसेच तीव्र आम्लारी स्ट्रॉंग बेस पूर्ण विचरण पाहून द्रावणात OH- आयन देतात. उदाहरणार्थ NaOH, KOH. तर सौम्य आम्लारी वीक बेस अपूर्ण विचरण पावतात. उदाहरणार्थ NH4OH. लक्षात ठेवा, जे आम्लारी पाण्यात मोठ्या प्रमाणात विरघळतात त्यांना अल्क म्हणजेच अल्कली असे म्हणतात. जसे NaOH आणि KOH हे तीव्र अल्क आहेत. एका रेणूपासून मिळू शकणाऱ्या H+ आयनांच्या एकूण संख्येला आम्लाची आम्लारी धर्मता म्हणजेच बेसिसिटी ऑफ ॲसिड असे म्हणतात. जर द्रावणात एक H+ मिळत असेल तर ते मोनोबेसिक म्हणजेच उदाहरण HCl, HNO3 एक्सेट्रा. 2 H+ मिळत असतील तर ते डायबेसिक, उदाहरणार्थ H2SO4, H2CO3 एक्सेट्रा. आणि 3 मिळत असेल तर ट्रायबेसिक, उदाहरणार्थ H3PO4 अशा प्रकारे असते. या उलट एका रेणूपासून मिळू शकणाऱ्या OH- आयनांच्या संख्येला आम्लारीची आम्लधर्मता ॲसिडिटी ऑफ बेसेस म्हणतात. एक OH- देणारे मोनो ॲसिडिक, त्याचे उदाहरण आहे NaOH आणि KOH. 2 देणारे डायॲसिडिक, त्याचं उदाहरण आहे CaOH2
आणि 3 देणारे ट्राय ऍसिडिक. त्याचं उदाहरण आहे AlOH3 किंवा FeOH3. आता द्रावणाची संहती म्हणजेच कॉन्सन्ट्रेशन म्हणजे काय? जर द्रावणात द्राव्याचे म्हणजेच सोल्यूटचे प्रमाण खूप कमी असल्यास त्याला विरल द्रावण म्हणजेच डायल्यूट म्हणतात आणि प्रमाण खूप जास्त असल्यास संहत द्रावण कॉन्सन्ट्रेटेड म्हणतात. ही संहती प्रामुख्याने ग्रॅम प्रति लिटर किंवा मोल प्रति लिटर, ज्याला आपण मोलॅरिटी म्हणतो, यामध्ये मोजतात. तर आपण या संबंधीचेच एक गणित पाहूया. 1 मोलार NaCl द्रावण म्हणजे नक्की काय? याचे सोडवण्याच्या स्टेप्स पाहू. स्टेप 1, NaCl चे रेणू वस्तुमान 58.5 U आहे. स्टेप 2, म्हणजेच 1 मोल NaCl म्हणजेच काय? 58.5 ग्रॅम. स्टेप 3, जेव्हा 58.5 ग्रॅम NaCl बरोबर 1 लिटर पाण्यात विरघळवले जाते तेव्हा तयार होणाऱ्या द्रावणाची संहती ही बरोबर 1 मोल पर लिटर असते. त्यामुळे त्याची संहती काय झाली? 1 मोल. मित्रांनो, आपलं मानवी शरीर आतून किती अद्भुत आहे हे पहा. आपल्या मानवी रक्ताचा pH हा साधारणपणे 7.35 ते 7.45 च्या दरम्यान म्हणजेच किंचित आम्लारी धर्मी असतो. जर हा pH थोडा कमी झाला म्हणजे उदाहरणार्थ 6.8 झाला किंवा वाढला म्हणजेच 7.8 झाला तर माणसाचा जागीच मृत्यू होऊ शकतो. इतके आपले शरीर pH ला संवेदनशील असते. चला, हा pH स्केल नक्की काय आहे आणि कसा काम करतो ते समजून घेऊया. 1909 मध्ये डॅनिश वैज्ञानिक सोरेनसन यांनी ही सामू मापन श्रेणी द pH स्केल शोधून काढली. ही श्रेणी द्रावणातील H+ आयनांच्या संहतीवर म्हणजेच पॉवर ऑफ हायड्रोजनवर आधारित असते. यावर 0 ते 6.9 पर्यंत आम्लधर्मी ऍसिडिक, बरोबर 7 म्हणजे उदासीन न्यूट्रल आणि 7.1 ते 14 पर्यंत आम्लारी धर्मी बेसिक असते. काही महत्वाची pH मूल्ये लक्षात ठेवा. 1 मोल HCl चा pH 0 असतो. आपल्या पोटातील जठर रस चा pH 1, लिंबू रसाचा 2.5, टोमॅटो रस 4.1 हे सर्व आम्ल आहेत. आम्ल पाऊस म्हणजेच ऍसिड रेनचा pH 5.6 आणि ताज्या दुधाचा 6.5 असतो. शुद्ध पाण्याचा pH 7 म्हणजेच ते उदासीन असते. रक्ताचा pH 7.4, खाण्याच्या सोड्याचे द्रावण 8.5 आणि मिल्क ऑफ मॅग्नेशिया 10.5 हे सर्व आम्लारी आहेत. 1 मोल NaOH चा pH 14 असतो. हा अचूक pH मोजण्यासाठी आपण प्रयोगशाळेत वैश्विक दर्शक युनिव्हर्सल इंडिकेटर वापरतो. हे अनेक संश्लिष्ट दर्शकांचे अचूक प्रमाणबद्ध मिश्रण असते जे pH मूल्यानुसार वेगवेगळा आणि निश्चित रंग दाखवते. यापेक्षाही अधिक अचूक सामू मोजण्यासाठी सामू मापक pH मीटर हे आधुनिक विद्युत साधन वापरतात. शेवटची आणि अत्यंत महत्त्वाची अभिक्रिया, ज्याला आपण उदासीकरण न्यूट्रलायझेशन रिॲक्शन म्हणतो, ती पाहूया. जेव्हा कोणत्याही आम्ल आणि आम्लारी यांची एकमेकांसोबत अभिक्रिया होते तेव्हा क्षार आणि पाणी तयार होते. उदाहरणार्थ HCl अधिक NaOH, त्याच्यापासून NaCl अधिक H2O असे उपपदार्थ मिळतात. याचे आयनिक रहस्य असे आहे की आम्लातील H+ आणि आम्लातील OH- यांचा संयोग होऊन पाण्याचा रेणू म्हणजेच उदासीन पाणी तयार होते आणि एकमेकांचा प्रभाव नष्ट होतो. तर मित्रांनो, आम्ल, आम्लारी आणि क्षारांची ही संपूर्ण दुनिया आता आपल्याला समजली आहे. लिटमस पेपर पासून ते pH स्केल पर्यंतचा हा प्रवास तुमच्या लक्षात आला असेल. पण जेव्हा हेच आम्ल आणि आम्लारी वेगवेगळ्या धातूंवर पडतात तेव्हा काय होते? लोखंडाला गंज का लागतो किंवा सोन्याला का लागत नाही? चला, रसायनशास्त्राच्या या प्रवासात पुढे जाऊया आणि आपल्या पुढच्या भागात रासायनिक अभिक्रिया आणि धातुशास्त्र म्हणजेच रिॲक्शन्स अँड मेटलर्जी या मागचे विज्ञान उलगडूया. हॅलो फ्युचर ऑफिसर्स, नुकताच झालेला UPSC पूर्व परीक्षेचा पेपर पाहिला का? प्रश्न जरी वरवर पाहता ओळखीचे वाटत असले तरी दिलेले पर्याय पाहिल्यास विद्यार्थी गोंधळून गेले होते. परीक्षेनंतर अनेक विद्यार्थ्यांचे सह्याद्री IAS ला आणि मलाही फोन आले. विद्यार्थ्यांनी आभार व्यक्त करत सांगितले की आपल्या सह्याद्री पल्स मासिकांमधून अनेक प्रश्नांची उत्तरे पूर्णपणे मिळाली. यानंतर आमच्या टीमने खोलात जाऊन विश्लेषण करण्याचे ठरवले आणि तुम्हाला सांगण्यास अभिमान वाटत आहे की फक्त 4 महिने म्हणजेच जानेवारी पासूनच्या 4 सह्याद्री पल्स मासिकांमधून तब्बल 14 प्रश्न हे थेटपणे आणि 4 प्रश्न अप्रत्यक्षपणे
असे एकूण 18 प्रश्न UPSC पूर्व परीक्षेत विचारण्यात आले. कशामुळे हे शक्य झाले? तर यामागे आमच्या सह्याद्री पल्स मॅगझिन टीमचा UPSC मधील पूर्वानुभव कामी आला. यापुढेही आमचा असा प्रयत्न असेल की येणाऱ्या MPSC पूर्व तसेच वर्णनात्मक मुख्य परीक्षेतही सह्याद्री पल्स मॅगझिन अशाच प्रकारे सहाय्यकारी ठरेल. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजचा हा मास्टर क्लास म्हणजे रसायनशास्त्रातील खऱ्या अर्थाने एक ब्लॉकबस्टर मूवी आहे. कारण आज आपण विज्ञानाचे 2 अत्यंत मोठे आणि महत्त्वाचे चॅप्टर्स एकाच दमात संपवणार आहोत. पहिल्या भागात आपण रासायनिक अभिक्रिया म्हणजेच केमिकल रिॲक्शन्स पाहणार आहोत, जिथे अणूंची तोडफोड कशी होते आणि नवीन बंध कसे तयार होतात हे समजावून घेऊ. तर दुसऱ्या भागात आपण धातू आणि धातुविज्ञान म्हणजेच मेटल्स अँड मेटलर्जी पाहणार आहोत. लोखंडाला गंज का लागतो, अमेरिकेतील स्टॅच्यू ऑफ लिबर्टी हिरवा का पडला आहे आणि संमिश्रांच्या म्हणजेच अलॉईजच्या जोड्या कशा लक्षात ठेवायच्या, हे सर्व आपण डिकोड करणार आहोत. तर चला मग सर्व लक्ष स्क्रीनवर केंद्रित करा आणि आपण सुरू करूया. तर मित्रांनो, आता पहिल्या भागानंतर आताच्या दुसऱ्या भागात इयत्ता 10वी मधील भाग 1 मधील रासायनिक अभिक्रिया व समीकरणे सविस्तर पाहणार आहोत. MPSC आणि UPSCच्या पूर्व परीक्षेतील हा एक अत्यंत गुणांकनात्मक घटक आहे. निसर्गातील बदल प्रामुख्याने 2 प्रकारचे असतात. पहिला भौतिक बदल म्हणजेच फिजिकल चेंज. हा बहुधा प्रत्यावर्ती रिव्हर्सिबल असतो आणि यात केवळ पदार्थाची अवस्था बदलते, त्याचे मूळ द्रव्य संघटन तसेच राहते. उदाहरणार्थ बर्फाचे पाणी होणे. तर दुसरा रासायनिक बदल म्हणजेच केमिकल चेंज हा अप्रत्यावर्ती म्हणजेच इररिव्हर्सिबल असतो. यात जुने बंध कायमचे तुटून नवीन बंध तयार होतात आणि द्रव्याचे मूळ संघटनच बदलते. उदाहरणार्थ अन्न शिजणे किंवा फळ पिकणे. तर विद्यार्थी मित्रांनो, MPSCचा एक हमखास फसवणारा ट्रॅप सांगतो. आयोगाने एकदा विचारले होते की मेणबत्तीचे जळणे हा नक्की कोणता बदल आहे. बरेच जण घाईघाई त्याला भौतिक बदल म्हणतात, कारण त्यांना मेण वितळताना दिसते. पण नीट लक्ष द्या, मेणबत्ती जळताना मेण वितळणे हा भौतिक बदल आहे, पण अगदी त्याच वेळेस ती वात जळून प्रकाश आणि धूर निर्माण होणे ही पूर्णपणे रासायनिक बदल आहे. त्यामुळे मेणबत्तीचे जळणे हा दोन्ही प्रकारचा म्हणजेच भौतिक आणि रासायनिक हे दोन्ही बदल आहेत. आयोगाच्या या ट्रॅपमध्ये अजिबात अडकू नका. आता रासायनिक समीकरणाची म्हणजेच केमिकल इक्वेशनची रचना समजावून घेऊ. प्रक्रियेत भाग घेणाऱ्या मूळ पदार्थांना आपण अभिकारके रिॲक्टंट्स म्हणतो, जी नेहमी बाणाच्या डावीकडे लिहितात, आणि नव्याने तयार होणाऱ्या पदार्थांना उत्पादिते प्रोडक्ट्स म्हणतात, जी बाणाच्या उजवीकडे लिहितात. मधला बाण प्रक्रियेची दिशा दर्शवतो आणि कंसातील म्हणजेच सॉलिड स्मॉल s, लिक्विड स्मॉल l आणि गॅस म्हणजे स्मॉल g आणि ॲक्वियस म्हणजे जलीयला आपण स्मॉल aq ने दर्शवतो. हे अक्षरे पदार्थाची भौतिक अवस्था दर्शवतात. आता वस्तुमान अक्षयतेचा नियम लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ मास स्पष्ट सांगतो की अभिकारकांमधील अणूंचे एकूण वस्तुमान हे नेहमी उत्पादितांमधील अणूंच्या वस्तुमानाइतके असते. ज्या समीकरणात दोन्ही बाजूला अणूंची संख्या समान असते त्याला असंतुलित समीकरण अनबॅलन्स्ड इक्वेशन म्हणतात. समीकरण संतुलन करताना एक सुवर्ण नियम कायम लक्षात ठेवा. संयुगांचे मूळ रासायनिक सूत्र कधीही बदलता येत नाही. आपण केवळ सहगुणक म्हणजेच कोइफिशियंट जसे की 2H2O मधील 2 हे बदलू शकतो. समीकरण संतुलित करण्याची ही प्रक्रिया नेहमी टप्प्याटप्प्याने केली जाते. उदाहरणार्थ NaOH प्लस H2SO4 हे याचा बदल काय होतो, Na2SO4 प्लस H2O. या समीकरणामध्ये आधी सोडियम संतुलित करण्यासाठी डावीकडे NaOH आधी 2 लावला जातो आणि नंतर उरलेला हायड्रोजन व ऑक्सिजन संतुलित करण्यासाठी उजवीकडे H2O आधी 2 लावला जातो. रासायनिक अभिक्रियेचे प्रामुख्याने 4 प्रकार आहेत. 1 संयोग म्हणजे कॉम्बिनेशन, 2 अपघटन म्हणजे डिकम्पोजिशन, 3 विस्थापन म्हणजे डिस्प्लेसमेंट आणि 4 दुहेरी विस्थापन म्हणजेच डबल डिस्प्लेसमेंट. हे सर्व प्रकार आता आपण उदाहरणांसह पाहूया. जेव्हा 2 किंवा अधिक अभिकारकांमधून फक्त एकच उत्पादित मिळते तेव्हा ती संयोग अभिक्रिया होय. उदाहरणार्थ अमोनिया NH3 आणि हायड्रोजन क्लोराईड HCl मिळून अमोनियम क्लोराईड NH4Cl मिळते.
या उलट जेव्हा एकाच अभिकारकाचे विभाजन होऊन 2 किंवा अधिक उत्पादिते मिळतात ती अपघटन अभिक्रिया होय. उदाहरणार्थ साखरेला उष्णता दिल्यास कार्बन व पाणी पूर्णपणे वेगळे होते. जेव्हा जास्त क्रियाशील मूलद्रव्य म्हणजेच हायली रिॲक्टिव्ह इलेमेंट हे कमी क्रियाशील मूलद्रव्याला त्याच्या जागेवरून बाजूला काढते त्याला विस्थापन डिस्प्लेसमेंट म्हणतात. उदाहरणार्थ कॉपर सल्फेटच्या निळ्या द्रावणात झिंक टाकल्यास झिंक कॉपरला वेगळे करते. तर दुहेरी विस्थापन म्हणजेच डबल डिस्प्लेसमेंट मध्ये दोन्हीकडच्या आयनांची एकमेकात अदलाबदल होऊन एक न विरघळणारा अवक्षेप प्रेसिपिटेट तयार होतो. उदाहरणार्थ BaSO4 मध्ये K2CrO4 घातल्यास बेरियम क्रोमेटचा पिवळा अवक्षेप मिळतो. आता इथे एक UPSC आणि MPSCचा एक आवडता लॉजिकल ट्रॅप आहे, तो समजून घ्या. आपण पाहिले की जास्त क्रियाशील धातू हा कमी क्रियाशील धातूला हाकलून देतो. जर तुम्ही कॉपर सल्फेटच्या निळ्या द्रावणात लोखंडाचा खिळा टाकला तर तो जास्त क्रियाशील असल्याने तांब्याला बाहेर काढतो. पण जर आयोगाने प्रश्न फिरवला आणि विचारले की आयर्न सल्फेटच्या द्रावणात तांब्याची तार टाकली तर काय होईल? उत्तर आहे कोणतीही अभिक्रिया होणार नाही. कारण तांबे हे लोखंडापेक्षा कमी क्रियाशील आहे. ते लोखंडाला त्याच्या घरातून काढू शकत नाही. हा क्रम खूप महत्वाचा आहे. इथे आणखी एक आयोगाचा ट्रॅप आहे. उष्माग्राही आणि उष्मादायी अभिक्रिया यात विद्यार्थी खूप मिक्स करतात. पण एक सोपी ट्रिक लक्षात ठेवा. ग्राही म्हणजे ग्रहण करणारा म्हणजेच आत घेणारा आणि दायी म्हणजे देणारा बाहेर टाकणारा. जेव्हा तुम्ही भर उन्हाळ्यात ग्लुकोज पावडर जिभेवर ठेवता तेव्हा ती जिभेची उष्णता शोषून घेते म्हणजेच उष्माग्राही आणि म्हणूनच तुम्हाला थंड वाटते. आता उष्माग्राही एंडोथर्मिक प्रक्रियेत परिसरातून उष्णता आत घेतली जाते आणि त्यामुळे परिसराचे तापमान कमी होते. उदाहरणार्थ बर्फ वितळणे. तर उष्मादायी एक्झोथर्मिक प्रक्रियेत उष्णता बाहेर फेकली जाते आणि तापमान वाढते. उदाहरणार्थ कळीचा चुना किंवा चुना भिजवताना तो पाण्यात टाकल्यावर पाणी गरम होते. आता अभिक्रियेचा दर रेट ऑफ रिॲक्शन हा प्रामुख्याने अभिकारकांचे स्वरूप, कणांचा आकार, संहती आणि तापमानावर अवलंबून असतो. यातील उत्प्रेरक कॅटलिस्ट म्हणजे असा पदार्थ ज्याच्या केवळ उपस्थितीमुळे अभिक्रियेचा वेग वाढतो पण प्रत्यक्ष त्याच्यात कोणताही रासायनिक बदल होत नाही. उदाहरणार्थ पोटॅशियम क्लोरेटच्या जलद अपघटनात MnO2 हा उत्प्रेरक असतो म्हणजेच कॅटलिस्ट वापरला जातो. आता पाहूया इलेक्ट्रॉनचा खेळ म्हणजेच ऑक्सिडेशन आणि क्षपन रिडक्शन. ऑक्सिजन मिळवणे किंवा हायड्रोजन गमावणे किंवा इलेक्ट्रॉन गमावणे याला ऑक्सिडीकरण म्हणतात आणि याच्या अगदी उलट ऑक्सिजन गमावणे किंवा हायड्रोजन मिळवणे तसेच इलेक्ट्रॉन मिळवणे म्हणजे क्षपन रिडक्शन होय. जेव्हा ऑक्सिडीकरण व क्षपन या दोन्ही प्रक्रिया एकाच अभिक्रियेत एकाच वेळी घडतात त्याला रेडॉक्स अभिक्रिया रेडॉक्स रिॲक्शन म्हणतात. आता उदाहरण म्हणून पहा. CuO कॉपर ऑक्साईड प्लस H2 यापासून आपल्याला कॉपर अधिक H2O मिळते. यात ऑक्सिजन बाहेर पडल्याने CuO चे क्षपन म्हणजेच रिडक्शन होते आणि H2 ने ऑक्सिजन स्वीकारल्याने त्याचे ऑक्सिडेशन होते. धातूवर ओलाव्यामुळे हवेतील वायूंची जी प्रक्रिया होऊन झीज होते याला क्षरण करोजन म्हणतात. लोखंडावर ऑक्सिजनची प्रक्रिया होऊन तांबूस गंज म्हणजेच Fe2O3H2O तयार होतो. तांब्यावर कार्बन डायऑक्साईडची प्रक्रिया होऊन हिरवा थर CuCO3 आणि चांदीवर हायड्रोजन सल्फाईडची प्रक्रिया होऊन काळा थर Ag2S जमा होतो. जुन्या खाद्यतेलाचे हवेमुळे ऑक्सिडेशन होऊन त्याला खवट वास येतो. याला खवटपणा रॅन्सिडिटी म्हणतात. यावर उपाय म्हणून प्रतिऑक्सिडंट्स म्हणजेच अँटीऑक्सिडंट्स वापरतात. हवाबंद डबे वापरतात आणि चिप्सच्या पाकिटात ऑक्सिजन काढून नायट्रोजन वायू भरतात ज्यामुळे चिप्स कुरकुरीत राहतात. हा आहे आपल्या दुसऱ्या पूर्ण भागाचा संपूर्ण नकाशा. याचा स्क्रीनशॉट काढून ठेवा कारण यात भौतिक आणि रासायनिक बदल, अभिक्रियेचे 4 प्रकार, रेडॉक्स अभिक्रिया या सर्व एकाच दृष्टिक्षेपात कव्हर केल्या आहेत. आता इथे आपला रासायनिक अभिक्रियेचा पाया पक्का झाला. पण या सगळ्या अभिक्रिया करणारे मुख्य हिरो कोण आहेत? ते आहेत धातू आणि अधातू. अमेरिकेतील स्टॅच्यू ऑफ लिबर्टी हा मुळात तांब्याचा बनलेला आहे आणि तो तांबूस रंगाचा होता. पण तब्बल 100 वर्षाच्या हवेतील क्षरणामुळे
त्यावर कॉपर कार्बोनेटचा जड थर साचला आणि म्हणूनच आज तो आपल्याला पूर्णपणे हिरव्या रंगाचा दिसतो. चला या धातू विज्ञानाच्या अद्भुत जगात शिरूया. तर मित्रांनो, मास्टर क्लासच्या या पहिल्या भागामध्ये आपण इयत्ता 8वी मधील धातू, अधातू आणि धातू विज्ञान याचा परिपूर्ण अभ्यास करणार आहोत. आवर्त सारणीत एक नागमोडी रेषा झिगझॅग लाईन असते. या रेषेच्या डाव्या बाजूला सर्व धातू मेटल्स असतात, ज्यांची प्रवृत्ती इलेक्ट्रॉन गमावण्याची असते. उजव्या बाजूला अधातू नॉन मेटल्स असतात, जे इलेक्ट्रॉन स्वीकारतात. आणि अगदी रेषेच्या किनाऱ्यावर सिलिकॉन, जर्मेनियम सारखे धातू सदृश्य म्हणजेच मेटलॉइड्स असतात. धातू आणि अधातूंचे अपवाद म्हणजेच एक्सेप्शन एमपीएससीचे अतिशय आवडते प्रश्न आहेत. धातू साधारणपणे स्थायू असले तरी पारा आणि गॅलियम हे द्रव लिक्विड अवस्थेत असतात. अधातूंना चकाकी नसते, पण हिरा आणि आयोडीनला चकाकी असते. धातू कठीण असतात, पण सोडियम आणि पोटॅशियम इतके मऊ असतात की ते चाकूने लोण्यासारखे कापता येतात. मित्रांनो, आयोगाला हे अपवाद प्रचंड आवडतात. पूर्वपरीक्षेला बहुविधानात्मक प्रश्नांमध्ये हे हमखास येतात. लक्षात ठेवा, सर्व अधातू स्थायू किंवा वायू असतात, पण ब्रोमीन हा एकमेव अधातू आहे जो द्रव म्हणजेच लिक्विड अवस्थेत असतो. तसेच धातूंमध्ये सोडियम आणि पोटॅशियम मऊ असले तरी ते भयानक क्रियाशील म्हणजेच रिॲक्टिव्ह असतात. जर तुम्ही सोडियमचा तुकडा चुकून पाण्यात फेकला तर तो एवढी जलद आणि हिंसक अभिक्रिया करतो की त्याच्या जागीच स्फोट होतो आणि आग लागते. म्हणूनच सुरक्षिततेसाठी ते नेहमी रॉकेलमध्ये म्हणजेच केरोसिनमध्ये बुडवून ठेवतात. रासायनिक प्रवृत्तीनुसार धातूंच्या बाह्यतम कवचातील 1, 2 किंवा 3 इलेक्ट्रॉन गमावून धनायन बनण्याची प्रवृत्ती असते. या उलट अधातू बाहेरचे इलेक्ट्रॉन स्वीकारून ऋणायन बनवण्याची प्रवृत्ती दर्शवतात. आता धातूंच्या रासायनिक अभिक्रिया पाहू. धातू ऑक्सिजन सोबत मिळून आम्लारीधर्मी ऑक्साईड बेसिक ऑक्साईड बनवतात. पाण्यासोबत अभिक्रिया करताना सोडियम आणि पोटॅशियम एवढे उतावीळ असतात की ते थंड पाण्यातही पेट घेतात. तर लोखंड आणि जस्त फक्त पाण्याच्या वाफेसोबतच अभिक्रिया करतात. धातूंची विरल आम्लासोबत अभिक्रिया होऊन हायड्रोजन वायू H2 बाहेर पडतो. ही आहे आपली अभिक्रियता श्रेणी, रिॲक्टिव्हिटी सिरीज. सर्वात अति अभिक्रियाशील पोटॅशियम, सोडियम, लिथियम आणि कॅल्शियम आहेत. मध्यम अभिक्रियाशील मॅग्नेशियम, ॲल्युमिनियम, जस्त, लोखंड आणि शिसे आहेत. आणि सर्वात कमी क्रियाशील तांबे, पारा, चांदी, सोने आहेत, जे कोणाशीच अभिक्रिया करत नाहीत, म्हणून ते निसर्गात मुक्त अवस्थेत आढळतात. धातू उदाहरणार्थ सोडियम आणि अधातू उदाहरणार्थ क्लोरीन यांच्यात जेव्हा इलेक्ट्रॉनचे पूर्ण स्थलांतर होते तेव्हा आयनिक बंध आयनिक बॉन्ड तयार होतो. धन आयन Na+ आणि ऋण आयन Cl- यांच्यातील प्रचंड स्थितिक विद्युत आकर्षण बलामुळे हे आयनिक संयुग म्हणजेच NaCl मीठ तयार होते. या आयनिक संयुगाचे गुणधर्म परीक्षेसाठी महत्त्वाचे आहेत. ते स्थायू व कठीण असतात. त्यांच्यातील आकर्षण बल तोडण्यासाठी प्रचंड ऊर्जा लागते. त्यामुळे त्यांचा द्रवणांक व उत्कलनांक अतिशय उच्च हाय मेल्टिंग अँड बॉइलिंग पॉइंट असतो. ते पाण्यात द्रावणीय असतात, पण पेट्रोल रॉकेलमध्ये विरघळत नाहीत. सर्वात महत्त्वाचे, ते स्थायू अवस्थेत विजेचे दुर्वाहक असतात, पण वितळलेल्या किंवा जलीय द्रावणात ते विजेचे सुवाहक गुड कंडक्टर्स बनतात. निसर्गात आढळणाऱ्या धातूंच्या अशुद्ध संयुगांना खनिजे म्हणजेच मिनरल्स म्हणतात. आणि ज्या खनिजांमधून धातू फायदेशीररित्या मिळवता येतो त्यांना धातुके ओर्स म्हणतात. जसे बॉक्साईट हे ॲल्युमिनियमचे धातुक आहे. याच धातुकांपासून धातूचे निष्कर्षण, एक्स्ट्रॅक्शन व शुद्धीकरण करण्याच्या विज्ञानाला धातू विज्ञान मेटलर्जी असे म्हणतात. या धातू विज्ञानात धातूंवर प्रक्रियेचे 4 मुख्य टप्पे आहेत. पहिला टप्पा संहतीकरण म्हणजेच मृदा अशुद्धी वेगळी करणे. दुसरा टप्पा ऑक्साईड्समध्ये रूपांतर म्हणजे सल्फाईडसाठी भाजणे आणि कार्बोनेटसाठी निस्तापन करणे. तिसरा टप्पा क्षपन म्हणजेच ऑक्सिजन काढून शुद्ध धातू मिळवणे. आणि चौथा आणि शेवटचा टप्पा म्हणजे शुद्धीकरण. अंतिम आणि 100% शुद्धीकरणासाठी विद्युत अपघटन इलेक्ट्रोलायसिस वापरतात. यात अशुद्ध धातूचा ठोकळा हा धनाग्र म्हणजेच ॲनोड म्हणून वापरतात आणि शुद्ध धातूची अत्यंत पातळ पट्टी ऋणाग्र कॅथोड म्हणून वापरतात. अशुद्धी धनाग्राखाली तळाशी जमा होते
ज्याला धनाग्र पंक म्हणजेच ॲनोड मड असे म्हणतात. आता क्षरण म्हणजेच करोजन हा धातूंवरील निसर्गाचा हल्ला आहे. आपण पाहिलं की लोखंडावर हवा आणि ओलाव्यामुळे तांबूस गंज चढतो. तांब्यावर हवेतील कार्बन डायऑक्साईडमुळे हिरवा लेप चढतो आणि चांदीवर हवेतील हायड्रोजन सल्फाईडमुळे काळा लेप चढतो आणि ती काळी पडते. या क्षरणावर प्रतिबंधात्मक उपाय आहेत. 1. जस्त विलेपन म्हणजेच गॅल्वनायझिंग, लोखंडावर जस्ताचा लेप देणे. 2. कथिलीकरण म्हणजेच टिनिंग, तांबे किंवा पितळेवर कथिलाचा लेप देणे. आणि 3. धनाग्रीकरण म्हणजेच ॲनोडायझिंग, ॲल्युमिनियम किंवा तांब्यावर त्यांच्याच ऑक्साईडचा लेप तयार करणे. आणि 4. विद्युत विलेपन इलेक्ट्रोप्लेटिंग, कमी क्रियाशील धातूचा जास्त क्रियाशील धातूवर लेप देणे. उदाहरणार्थ चमच्यावर चांदीचा लेप देणे. आता एक ट्रिक सांगतो जी क्षरण रोखण्याच्या उपायांवर एमपीएससी पूर्व परीक्षेत जोड्या लावा अशा प्रकारचा प्रश्न हमखास सोडवेल. विद्यार्थी जस्त विलेपन म्हणजेच गॅल्वनायझिंग आणि कथिलीकरण म्हणजे स्टिनिंग यामध्ये कन्फ्यूज होतात. यासाठी सोपी ट्रिक, लोखंडाला गंजण्यापासून वाचण्यासाठी नेहमीच जस्ताचा म्हणजे झिंकचा लेप देतात. पण जुन्या काळात तांब्या पितळेच्या भांड्यांमध्ये ताक किंवा आंबट पदार्थ ठेवले तर ते भांडे हिरवे पडून विषबाधा व्हायची. म्हणून तांब्या पितळेवर नेहमीच कथिलाचा म्हणजेच टिनचा लेप देतात, ज्याला आपण कलई करणे म्हणतो. म्हणजेच लक्षात ठेवा, लोखंड इज इक्वल टू जस्त आणि तांबे पितळ म्हटल्यावर कथिल, विषय संपला. यावर सर्वात प्रभावी उपाय म्हणजे धातू एकत्र करून संमिश्रे अलॉईज तयार करणे. स्टेनलेस स्टील हे लोखंड, कार्बन, क्रोमियम आणि निकेल यांपासून बनते. पितळ हे तांबे आणि जस्त यांचे संमिश्र आहे, तर कांस्य हे तांबे आणि कथिल यांचे संमिश्र आहे. संमिश्रांवर म्हणजेच अलॉईजवर एमपीएससीचा एक हक्काचा मार्क आहे. पितळ म्हणजे ब्रास आणि कांस्य म्हणजे ब्रॉन्झ यातील घटक मुले नेहमी विसरतात. यासाठी ही माझी मराठी सुपर ट्रिक लक्षात ठेवा. पिताजी आणि कांताक. पिताजी म्हणजे पितळ इज इक्वल टू तांबे प्लस जस्त आणि कांताक म्हणजे कांस्य इज इक्वल टू तांबे प्लस कथिल. ही ट्रिक तुम्ही तुमच्या नोटबुकमध्ये आत्ताच लिहून घ्या. पूर्व परीक्षेत तुमचा 1 मार्क कन्फर्म झाला म्हणून समजा. मित्रांनो, ही शेवटची स्लाइड म्हणजे तुमच्या अंतिम उजळणीसाठी रसायनशास्त्राचा अल्केमिस्टचा आराखडा आहे. अणूंच्या रचनेपासून ते इलेक्ट्रॉनची देवाणघेवाण, अभिक्रियाशीलता श्रेणी आणि शेवटी धातूंचे निष्कर्षण व क्षरण हे संपूर्ण विज्ञान या एकाच मॅपमध्ये गुंफले आहे. परीक्षेला जाण्यापूर्वी हा मॅप नक्की बघा आणि याचा स्क्रीनशॉट काढून ठेवा. तर मित्रांनो, इथे आपला रासायनिक अभिक्रिया आणि धातूंचा हा एक सर्वात मोठा टप्पा पूर्ण झाला आहे. पण या सगळ्या धातूंना आणि मूलद्रव्यांना मागे टाकणारा एक असा सुपर हिरो मूलद्रव्य निसर्गात आहे, ज्याच्याशिवाय आपले शरीर, आपले अन्न आणि हे जगच अस्तित्वात नसते. तो कोण आहे? तो आहे कार्बन. चला तर मग रसायनशास्त्राच्या या प्रवासातील सर्वात महत्वाचा आणि शेवटच्या टप्प्याकडे वळूया. कार्बन व कार्बनी संयुगे, कार्बन कंपाऊंड्स, या मागचे अद्भुत जग उलगडूया. हॅलो फ्रेंड्स, मी डॉक्टर तुषार घोरपडे. तुम्ही जर एमपीएससी किंवा यूपीएससी डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्नसाठी तयारी करत असाल तर एनसीईआरटीचे महत्त्व तुम्हाला ठाऊकच असेल. म्हणूनच तुमच्यासाठी सह्याद्री आय एस अकॅडमी घेऊन येत आहे एक विशेष उपक्रम, एनसीईआरटी साधना मोफत बॅच. प्रत्येक यशस्वी उमेदवाराची सुरुवात एनसीईआरटीच्या अभ्यासापासूनच होते. खरं सांगायचं तर नवोदित विद्यार्थ्यांसाठी थेट रेफरन्स बुक्सकडे वळणं हे अनेक अडचणी निर्माण करणारं असतं. मूलभूत संकल्पनांची पायाभूत समज नसेल तर विषय समजणं कठीण जातं. म्हणूनच एनसीईआरटी हे रेफरन्स बुक्सकडे जाण्यापूर्वीचा एक आवश्यक असा टप्पा आहे. यूपीएससी प्रिलिम्समध्ये एनसीईआरटीच्या पुस्तकांवर आधारित प्रश्न वारंवार विचारले जातात. एनसीईआरटीच्या अभ्यासामुळे केवळ माहिती मिळत नाही, तर तर्कशुद्ध पद्धतीने, संघटित रीतीने आणि सुसंगत प्रवाहासह साध्या भाषेत मांडणी कशी करायची हे देखील समजते. त्याचा उत्तर लेखनासाठी नक्कीच फायदा होतो. एनसीईआरटीची ही बॅच संपूर्णपणे मोफत आहे आणि या बॅचमध्ये मी स्वतः आणि आपली तज्ञ टीम मार्गदर्शन करणार आहे. बॅचचं माध्यम मराठी असेल. त्याचबरोबर ही एनसीईआरटी बॅच तुम्हाला वेगवेगळ्या विषयांची ओळख करून देईल, ज्यामुळे तुमची कोणत्या विषयात स्वाभाविक रुची आहे हे तुमच्या लक्षात येईल आणि त्यामुळे यूपीएससी किंवा एमपीएससीसाठी तुम्हाला ऑप्शनल सब्जेक्ट ठरवणंही अधिक सोपं होणार आहे. अधिक माहितीसाठी खाली दिलेल्या मोबाईल क्रमांकांवर संपर्क साधा. तसेच बॅचच्या अपडेट्ससाठी आजच सह्याद्री आय एसच्या अधिकृत यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि या संधीचा पुरेपूर लाभ घ्या. तर हॅलो फ्रेंड्स, केमिस्ट्रीमध्ये एक टॉपिक असा असेल जो तुम्हाला पूर्व परीक्षेत
हमखास मार्क देतो आणि मुख्य परीक्षेत तुमच्या लॉजिकचा खऱ्या अर्थाने कस पाहतो, तर तो आहे कार्बन व कार्बनी संयुगे, कार्बन अँड कार्बन कंपाऊंड्स. आज आपण एकाच मूलद्रव्याच्या संपूर्ण इतिहास आणि भूगोल उलगडणार आहोत. हिरा आणि ग्राफाईट दोन्ही फक्त आणि फक्त कार्बनचेच बनलेले असूनही हिऱ्यातून वीज का वाहत नाही आणि ग्राफाईट मधून का वाहते? द्रव वनस्पती तेलापासून घट्ट डालडा तूप कसे बनते आणि अग्निशमन यंत्रात म्हणजेच फायर एक्सटिंग्विशर मध्ये आग विझवण्यासाठी नक्की कोणती रसायने असतात, हे सर्व आपण आजच्या या ब्लॉकबस्टर मास्टर क्लास मध्ये डिकोड करणार आहेत. चला सुरू करूया भाग 1. तर मित्रांनो, आजच्या या मास्टर क्लासच्या पहिल्या भागात आपण एमपीएससी आणि यूपीएससीच्या पूर्व परीक्षेसाठी अत्यंत महत्त्वाचा असा 9वीच्या अभ्यासक्रमातील कार्बन, एक महत्त्वाचे मूलद्रव्य, हा टॉपिक पाहणार आहोत. हा आपला पूर्ण बेस असणार आहे. सर्वात आधी कार्बनची ओळख पाहूया. याची वैज्ञानिक संज्ञा सी आहे. अणुअंक 6 आणि अणुवस्तुमानांक 12 आहे. याचे इलेक्ट्रॉन संरूपण 2 आणि 4 असे असून बाह्यतम कक्षेत 4 इलेक्ट्रॉन असल्याने त्याची संयुजा 4 म्हणजेच चतुसंयुजी आहे. हा एक अधातू नॉन मेटल असून तो इतर अणूंशी नेहमी सहसंयुज बंध कोव्हॅलंट बॉन्ड तयार करून लाखो सेंद्रिय संयुगे निर्माण करतो. निसर्गात काही मूलद्रव्ये एकापेक्षा अधिक रूपात आढळतात, ज्यांचे रासायनिक गुणधर्म अगदी सारखे असतात, पण भौतिक गुणधर्म म्हणजे दिसणे, कठीणपणा मात्र पूर्ण भिन्न असतात. यालाच विज्ञानात अरूपता, ॲलोट्रॉपी असे म्हणतात. शुद्ध कार्बनची अपरूपे प्रामुख्याने 2 प्रकारची आहेत. पहिला प्रकार म्हणजे स्फटिकी म्हणजेच क्रिस्टलाइन, उदाहरणार्थ हिरा, ग्रॅफाइट, फुलरिन. आणि दुसरा प्रकार म्हणजे अस्फटिकी, ॲमॉर्फस. याचे उदाहरणं आहेत कोळसा, कोक आणि चारकोल. यातील पहिले स्फटिकी रूप आहे हिरा. हिऱ्याची रचना त्रिमितीय म्हणजे 3D आणि अत्यंत दृढ असते, कारण यात प्रत्येक एक कार्बन अणू त्याच्या शेजारील 4 कार्बन अणूंशी घट्ट सहसंयुज बंधाने बांधलेला असतो. हिरा हा निसर्गातील सर्वात कठीण पदार्थ मानला जातो. त्याची घनता 3.5 ग्रॅम प्रति सेंटीमीटर क्यूब असून यात एकही मुक्त इलेक्ट्रॉन नसल्यामुळे तो विजेचा पूर्णपणे दुर्वाहक बॅड कंडक्टर आहेत. दुसरे स्फटिकी रूप आहे ग्रॅफाइट. यात प्रत्येक कार्बन अणू इतर फक्त 3 कार्बन अणूंशी जोडलेला असतो, ज्यामुळे षटकोनी हेक्सागोनल थरांची रचना होते. या थरांमध्ये मुक्त इलेक्ट्रॉन फिरत असल्याने ग्रॅफाइट हा विजेचा उत्तम सुवाहक गुड कंडक्टर आहे आणि म्हणूनच याचा उपयोग वंगण, लुब्रिकंट व आपल्या पेन्सिलची लीड बनवण्यासाठी होतो. मित्रांनो, इथे आयोगाचा एक अत्यंत आवडता ट्रॅप आहे. हिरा आणि ग्रॅफाइट हे दोन्ही 100% शुद्ध कार्बन आहेत. मग हिऱ्यातून वीज का वाहत नाही आणि ग्रॅफाइट मधून का वाहते? कारण हिऱ्यामध्ये कार्बनचे 4ही इलेक्ट्रॉन बंध तयार करण्यात गुंतलेले असतात. एकही इलेक्ट्रॉन मोकळा नसतो. पण ग्रॅफाइटमध्ये कार्बन फक्त 3 अणूंशी जोडलेला असतो. त्यामुळे प्रत्येक अणूचा एक इलेक्ट्रॉन मुक्त राहतो आणि याच मुक्त इलेक्ट्रॉनमुळे ग्राफाइट विजेचे सुवाहन करते. हे लॉजिक विसरू नका. तिसरे स्फटिकी रूप म्हणजे फुलेरिन. हे रेणू बकीबॉल म्हणजेच फुटबॉलच्या आकाराचे किंवा बकी ट्यूबच्या स्वरूपात आढळतात. उदाहरणार्थ C60, त्याला म्हणतो आपण बकमिस्टर फुलरिन. याचा आधुनिक उपयोग जलशुद्धीकरणात उत्प्रेरक म्हणजेच कॅटलिस्ट म्हणून आणि अतिवाहक सुपर कंडक्टर म्हणून होतो. आता या स्लाइडमध्ये तुम्हाला हिरा, ग्रॅफाइट आणि फुलरिन या तिन्ही स्फटिकी रूपांचा तुलनात्मक तक्ता दिसेल. रिव्हिजनसाठी हा तक्ता अत्यंत उपयुक्त आहे. यात रचना, काठिण्य आणि विद्युत वाहकता यांची स्पष्ट तुलना केली आहे. आता अस्फटिकी रूपे अमॉर्फस फॉर्म्स पाहू. पहिला आहे दगडी कोळसा म्हणजेच कोल. जमिनीखालील दाब आणि उष्णतेमुळे कार्बनच्या प्रमाणात वाढ होऊन याचे 4 प्रकार पडतात. पहिला प्रकार आहे पीट, ज्यामध्ये 60% कमी कार्बन असतो. दुसरा प्रकार लिग्नाइट, यामध्ये 60 ते 70% कार्बन असतो. तिसरा प्रकार आहे ब्युटिमिनस, यामध्ये 70 ते 90% कार्बन असतो. आणि चौथा प्रकार आहे अँथ्रासाइट, जो साधारणतः 95% कार्बन असलेला सर्वोच्च दर्जाचा आणि सर्वात शुद्ध कोळसा आहे. कोळशाच्या प्रकारांचा क्रम आयोगाने अनेकदा विचारला आहे. कार्बनच्या चढत्या क्रमाने म्हणजेच कमी ते जास्त हे प्रकार लक्षात ठेवण्यासाठी एक सोपी ट्रिक देतो. ट्रिक आहे PLBA. P म्हणजे पीट, L म्हणजे लिग्नाइट, B म्हणजे बिट्युमिनस आणि A म्हणजे अँथ्रासाइट. ही ट्रिक लिहून घ्या
पूर्व परीक्षेत तुमचा 1 मार्क फिक्स होईल. दुसरे अस्फटिकी रूप चारकोल आहे, जो लाकूड किंवा हाडांच्या अपुऱ्या हवेत झालेल्या ज्वलनामुळे मिळतो. आणि तिसरे रूप कोक आहे, जो दगडी कोळशातून कोल गॅस पूर्णपणे काढून घेतल्यावर उरलेला शुद्ध कोळसा असतो, ज्याचा प्रामुख्याने वापर क्षपनकारक म्हणजेच रिड्युसिंग एजंट म्हणून करतात. ज्या संयुगांमध्ये फक्त आणि फक्त कार्बन आणि हायड्रोजन ही दोनच मूलद्रव्ये असतात त्यांना हायड्रोकार्बन्स म्हणतात. उदाहरणार्थ मिथेन CH4, ज्यामध्ये एक कार्बन अणू 4 हायड्रोजन अणूंसोबत 4 एकेरी सहसंयुज बंध म्हणजेच सिंगल कोव्हॅलंट बॉन्ड्स तयार करतो. हायड्रोकार्बन्सचे मुख्य 2 प्रकार पडतात. संपृक्त सॅच्युरेटेड, यामध्ये कार्बन अणूंमध्ये केवळ एकेरी बंध असतात, उदाहरणार्थ इथेन, प्रोपेन, आणि ते रासायनिकदृष्ट्या खूप कमी क्रियाशील असतात. तर असंपृक्त अनसॅच्युरेटेड मध्ये दुहेरी म्हणजेच डबल बॉन्ड किंवा तिहेरी ट्रिपल बॉन्ड असतात, उदाहरणार्थ इथिन, इथाईन, आणि ते खूप अधिक क्रियाशील असतात. आता पाहूया कार्बन डायऑक्साईड. याचे रेणुवस्तुमान 44 आहे. हा हवेपेक्षा जड, रंगहीन व पूर्णपणे वासहीन वायू आहे. प्रयोगशाळेत शहाबादी फरशीवर म्हणजेच कॅल्शियम कार्बोनेटवर विरल हायड्रोक्लोरिक आम्लाची अभिक्रिया होऊन हा वायू बनवला जातो. CO2 चा सर्वात महत्त्वाचा उपयोग अग्निशामन यंत्रात म्हणजेच फायर एक्सटिंग्विशर मध्ये होतो. या लाल रंगाच्या यंत्रात सल्फ्युरिक आम्ल H2SO4 आणि सोडियम बायकार्बोनेट NaHCO3 यांची अभिक्रिया होऊन CO2 वेगाने बाहेर पडतो. CO2 हवेपेक्षा जड असल्याने तो आगीवर पांघरून घालतो आणि ऑक्सिजनचा संपर्क तोडून आग लगेच विझवतो. मिथेन CH4 ला मार्श गॅस असेही म्हणतात, कारण तो दलदलीच्या पृष्ठभागावर नैसर्गिकरित्या आढळतो. हा बायोगॅसचा सर्वात मुख्य घटक असून तो अतिशय ज्वालाग्रही फ्लेमेबल आहे. ऑक्सिजन बरोबर ज्वलन केल्यास तो निळसर ज्योतीने जळतो आणि प्रचंड उष्णता बाहेर टाकतो. बायोगॅस संयंत्रात शेण व पाण्याचे मिश्रण विनॉक्सी विघटन म्हणजेच अनएरोबिक डायजेशन प्रक्रियेतून जाते. यात जीवाणू आधी सेंद्रिय कचऱ्याचे आम्लात रूपांतर करतात आणि नंतर मिथेनोजेनिक जीवाणू त्या आम्लावर अभिक्रिया करून मिथेन वायू म्हणजेच CH4 बनवतात. आता निसर्गातील कार्बन चक्र, कार्बन सायकल हे सजीव सृष्टीचा मुख्य आधारस्तंभ आहे. वनस्पती प्रकाश संश्लेषणाद्वारे वातावरणातील CO2 शोषून घेतात आणि अन्न बनवतात. प्राणी ते खातात आणि श्वसनातून पुन्हा तोच CO2 वातावरणात सोडतात. अशा प्रकारे हे चक्र चालू राहते. आता इथे आपला 9वीचा बेस पक्का झाला, पण कार्बनची खरी जादू आणि गुंतागुंत आता सुरू होणार आहे. कार्बन इतका सुपर हिरो आहे की पृथ्वीवरील सर्व सजीव आणि लाखो संयुगे फक्त कार्बनने बनली आहेत. चला, मास्टर क्लासच्या दुसऱ्या भागात आपण या कार्बनच्या सुपर पॉवर आणि IUPAC नामकरणाच्या जगात प्रवेश करूया. आता मास्टर क्लासच्या या दुसऱ्या आणि ॲडव्हान्स स्लाइड्समध्ये आपण 10वीच्या अभ्यासक्रमावर आधारित कार्बनी संयुगे, कार्बन कंपाऊंड्स आणि त्यांची प्रगत संकल्पना, सूत्रे व IUPAC नामकरण पाहणार आहोत. कार्बन हे इतके आगळेवेगळे मूलद्रव्य का आहे? कारण कार्बन कधीही आयनिक बंध तयार करत नाही. त्याच्या कक्षेत 4 इलेक्ट्रॉन असल्याने त्याला 4 इलेक्ट्रॉन गमावणे किंवा मिळवणे शक्य नसते. त्यामुळे तो इलेक्ट्रॉनचे शेअरिंग करून सहसंयुज बंध कोव्हॅलंट बॉन्डिंग तयार करतो आणि आपली अष्टक स्थिती पूर्ण करतो. कार्बनची खरी सुपर पॉवर म्हणजे त्याची शृंखला बंधन शक्ती म्हणजेच कॅटेनेशन पॉवर. कार्बन अणू एकमेकांशी जोडले जाऊन लांबलचक सरळ शृंखला, उदाहरणार्थ प्रोपेन, फांद्यांसारखी शाखीय शृंखला, उदाहरणार्थ आयसोब्युटेन, किंवा रिंग सारखी वलयांकित रचना, उदाहरणार्थ सायक्लोहेक्झेन तयार करू शकतात. सहसंयुज बंधाचे 3 प्रकार असतात, म्हणजेच 3 टाइप्स ऑफ कोव्हॅलंट बॉन्ड. जेव्हा अणूंमध्ये एक इलेक्ट्रॉन जोडीचे संधान होते म्हणजे शेअरिंग होते, तेव्हा एकेरी बंध सिंगल बॉन्ड तयार होतो, उदाहरणार्थ H2. 2 जोड्यांचे शेअरिंग झाल्यास दुहेरी बंध डबल बॉन्ड तयार होतो, उदाहरणार्थ O2. आणि 3 जोड्यांचे शेअरिंग झाल्यास तिहेरी बंध ट्रिपल बॉन्ड तयार होतो, उदाहरणार्थ N2. हायड्रोकार्बनचे मुख्य प्रकार आणि त्यांची सामान्य सूत्रे परीक्षेसाठी अत्यंत महत्त्वाची आहे. अल्केन, ज्यामध्ये एकेरी बंध असतो, त्याचे सूत्र CnH2n+2 आहे. अल्किन, ज्यामध्ये दुहेरी बंध असतात, त्याचे सूत्र CnH2n आहे. आणि अल्काईन, ज्यामध्ये तिहेरी बंध असतात, त्याचे सूत्र CnH2n-2 आहे. हे नेहमी लक्षात ठेवा की असंपृक्त म्हणजेच अनसॅच्युरेटेड हायड्रोकार्बन हे संपृक्तपेक्षा नेहमी जास्त क्रियाशील
रिॲक्टिव्ह असतात. आता ही सामान्य सूत्रे पाठ करताना विद्यार्थी नेहमी गोंधळतात. लक्षात ठेवा, अल्केन म्हणजेच CnH2n+2 मधून फक्त 2 हायड्रोजन वजा केले की अल्कीन CnH2n मिळते आणि त्यातून आणखी 2 हायड्रोजन वजा केले की अल्काईन CnH2n-2 मिळते. म्हणजेच +2 0 -2 हा साधा पॅटर्न लक्षात ठेवा. क्रियात्मक घटक फंक्शनल ग्रुप्स हे हायड्रोकार्बन साखळीला एक विशिष्ट रासायनिक गुणधर्म प्राप्त करून देतात. यामध्ये हॅलोजन, अल्कोहोल, अल्डिहाइड, कीटोन, कार्बोक्झिलिक आम्ल आणि अमीन यांचा प्रामुख्याने समावेश होतो. एकाच क्रियात्मक गटाची साखळी म्हणजे समजातीय श्रेणी, होमोलोगस सिरीज. या श्रेणीत 2 लगतच्या सदस्यांमध्ये नेहमी CH2चा किंवा 14U म्हणजे 14 डाल्टन वस्तुमानाचा फरक असतो. या श्रेणीतील सदस्यांचे रासायनिक गुणधर्म समान असतात, मात्र जसे वस्तुमान वाढते तसे त्यांचे भौतिक गुणधर्म उदाहरणार्थ उत्कलनांक बदलत जातात. आता IUPAC नामकरण पद्धतीचे 3 टप्पे आहेत. पहिला टप्पा उपसर्ग प्रेफिक्स, दुसरा टप्पा जनक म्हणजेच पॅरेंट चेन आणि तिसरा टप्पा प्रत्यय म्हणजे सफिक्स. कार्बन शृंखलेची लांबी जनक ठरवते. उदाहरणार्थ 1 कार्बन असेल तर मेथ, 2 कार्बन असेल तर इथ. जर साखळीतील हॅलोजन गट असेल तर उपसर्ग उदाहरणार्थ क्लोरो लागतो आणि दुसरा क्रियात्मक गट असेल तर प्रत्यय उदाहरणार्थ अल्कोहोलसाठी OL लागतो. आता IUPACचे एक उदाहरण पाहूया. प्रोपेन टू ऑल यामध्ये 3 कार्बनची साखळी म्हणजेच प्रोपेन आहे आणि दुसऱ्या कार्बनवर OH अल्कोहोल गट जोडलेला आहे. तसेच 2 क्लोरोपेंटेन यामध्ये 5 कार्बनची साखळी पेंटेन असून उजवीकडून दुसऱ्या कार्बनवर Cl म्हणजेच क्लोरो जोडलेला आहे. कार्बनी संयुगाच्या 4 मुख्य रासायनिक अभिक्रियांचा हा डॅशबोर्ड आहे. पहिली ज्वलन कंबशन, दुसरी ऑक्सिडेशन, तिसरी समावेशन म्हणजेच ॲडिशन आणि चौथी विस्थापन म्हणजे सबस्टिट्यूशन. ज्वलनामध्ये संपृक्त म्हणजेच सॅच्युरेटेड हायड्रोकार्बन स्वच्छ निळ्या ज्योतीने जळतात, तर असंपृक्त अनसॅच्युरेटेड संयुगे पिवळी ज्योत आणि काजळीसह जळतात. ऑक्सिडीकरणामध्ये अल्कलाइन पोटॅशियम परमॅंगनेट सारखे ऑक्सिडीकारक वापरून अल्कोहोलचे रूपांतर थेट आम्लात केले जाते. समावेशन म्हणजेच ॲडिशन रिॲक्शन प्रक्रियेत असंपृक्त संयुगाचे रूपांतर संपृक्त संयुगात होते. उदाहरणार्थ वनस्पती तेलाचे वनस्पती तुपात रूपांतर करण्यासाठी निकेल किंवा पॅलेडियम यासारखे उत्प्रेरक म्हणजेच कॅटलिस्ट वापरतात. तर विस्थापन म्हणजेच सबस्टिट्यूशन रिॲक्शनमध्ये सूर्यप्रकाशाच्या उपस्थितीत मिथेनचे क्लोरिनीकरण होते. त्याची रिॲक्शन आहे CH4 + Cl2 gives CH3Cl + HCl. आता आपण UPSC आणि MPSCचा अत्यंत आवडता प्रश्न पाहूया. द्रव स्थितीत असलेले वनस्पती तेल हे असंपृक्त अनसॅच्युरेटेड असते, तेव्हा त्यात हायड्रोजन वायू मिसळतात आणि निकेल हा उत्प्रेरक वापरतात, तेव्हा त्याचे रूपांतर स्थायू स्वरूपातील वनस्पती तुपात सॅच्युरेटेड फॅट किंवा ज्याला आपण डालडा म्हणतो यामध्ये होते. यालाच हायड्रोजनेशन म्हणतात. हे हायड्रोजनेशन नाव आणि निकेल उत्प्रेरक हे तोंडपाठ ठेवा. आता बहुवारिक म्हणजेच पॉलिमर म्हणजे काय असते, तर लहान आणि साध्या रेणूंची ज्यांना आपण मोनोमर्स म्हणतो एकमेकांशी जोडणी होऊन तयार झालेला प्रचंड मोठा रेणू. उदाहरणार्थ इथिलीन. इथिलीनचा फॉर्म्युला काय आहे CH2 डबल बॉन्ड CH2. याच्या अशाच अनेक रेणूंपासून पॉलिथिन हे बहुवारिक पॉलिमर तयार होते. बहुवारिकांचे प्रामुख्याने 2 प्रकार असतात. नैसर्गिक बहुवारिके जसे की प्रथिने हे कशापासून बनतात, अॅमिनो ॲसिड्स पासून. सेल्युलोज व स्टार्च कशापासून बनतात, ग्लुकोज पासून. DNA, RNA आणि नैसर्गिक रबर हे आयसोप्रोपिन पासून बनते. ही सर्व झाली नैसर्गिक बहुवारिके. कृत्रिम बहुवारिकेमध्ये पॉलिथिन, PVC आणि टेफ्लॉन यांचा समावेश होतो. तर मित्रांनो, ही शेवटची स्लाइड म्हणजे तुमच्या अंतिम उजळणीसाठी MPSC UPSC साठी हाय यील्ड समरी आहे. यात सर्व महत्त्वाची सूत्रे, समजातीय श्रेणीचा फरक, महत्त्वाची उत्प्रेरके उदाहरणार्थ निकेल, पॅलेडियम, KMnO4 आणि ज्वाला परीक्षण यांचे सार एकत्रित दिले आहे. परीक्षेला जाण्यापूर्वी ही स्लाइड नक्की पाहून घ्या आणि आता व्हिडिओ पॉज करून याचा स्क्रीनशॉट काढा. तर विद्यार्थी मित्रांनो, इथे आपला रसायनशास्त्र म्हणजे केमिस्ट्री या विषयाचा हा भव्य मॅरेथॉन व्हिडिओ पूर्ण झाला आहे.
अणूच्या अत्यंत सूक्ष्म अंतरंगापासून सुरू झालेला हा आपला प्रवास आज लाखो संयुगे बनवणाऱ्या कार्बनच्या अफाट जगात येऊन यशस्वीपणे पूर्ण झाला आहे. एकाच दमात एवढा मोठा अभ्यास पूर्ण केल्याबद्दल तुमचे मनपूर्वक अभिनंदन. आता जाता जाता अभ्यास तपासण्यासाठी तुमच्यासाठी एक शेवटचा प्रश्न. नैसर्गिक रबर म्हणजेच नॅचरल रबर हे कोणत्या एकवारिकापासून म्हणजेच मोनोमर पासून बनलेले असते? आत्ताच आपण हे पाहिलं आहे. ज्यांना उत्तर माहिती आहे त्यांनी लगेच खाली कमेंट बॉक्समध्ये सांगा. रसायनशास्त्राचा हा मास्टर क्लास तुम्हाला आवडला असेल आणि यातून नवीन शिकायला मिळालं असेल तर व्हिडिओला आत्ताच लाईक करा. तुमच्या सर्व स्पर्धा परीक्षा देणाऱ्या मित्रांसोबत शेअर करा आणि सह्याद्री IAS अकॅडमीच्या या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. लवकरच आपण जीवशास्त्र म्हणजेच बायोलॉजीच्या नव्या आणि अत्यंत रंजक मॅरेथॉनमध्ये भेटूया. तोपर्यंत अभ्यास करत राहा आणि यशस्वी व्हा. थँक्यू. रसायनशास्त्राचे हे मॅरेथॉन लेक्चर संपूर्ण अटेंड केल्याबद्दल आपले मनपूर्वक अभिनंदन. आता तुम्ही तुमच्या नोट्स तयार असू द्या, जे की तुम्हाला परीक्षेच्या आधी शेवटी रिव्हिजनसाठी उपयुक्त ठरतील. अशाच प्रकारचे लेक्चर आपण आता बायोलॉजी म्हणजेच जीवशास्त्र या विषयावर घेऊन येत आहोत. तुम्हाला माहितीच आहे की जीवशास्त्र या विषयाला विज्ञानमध्ये किती वेटेज असते. हे लेक्चर कसे वाटले आणि याबद्दल काही तुमच्या सजेशन्स असतील तर आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आणि यापुढील लेक्चर्सच्या अपडेट्ससाठी आपल्या सह्याद्री अकॅडमीचा टेलिग्राम चॅनल नक्की जॉईन करा. तसेच आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढील जीवशास्त्र या विषयाच्या मॅरेथॉन लेक्चरमध्ये. तोपर्यंत कीप स्टडिंग. MPSC वर्णनात्मक किंवा UPSC परीक्षेची तयारी करताय तर तुम्हाला माहिती आहेच की प्रत्येक महिन्याच्या चालू घडामोडी किती महत्त्वाच्या असतात आणि विविध स्रोतांमधून माहिती एकत्र करायला किती वेळ लागतो ते. पण जर हे सर्व महत्त्वाचे मुद्दे सारांश रूपात तज्ज्ञांद्वारे बनवून रेडीमेड एकाच ठिकाणी मिळाले तर यासाठीच आम्ही घेऊन आलो आहोत सह्याद्री पल्स, एक दरमहा पब्लिश होणारं मासिक. मासिक मराठी आणि इंग्रजी या दोन्ही भाषांमध्ये उपलब्ध आहे. ज्या भाषेत तुम्हाला सोयीचं वाटेल ती निवडा. पूर्व परीक्षा आणि मुख्य परीक्षा यांचे भाग स्वतंत्र दिले आहेत. त्यामुळे फॅक्ट्स कुठे वाचायच्या आणि डायनॅमिक म्हणजेच विश्लेषणात्मक विषय कुठे ते तुम्हाला स्पष्टपणे समजेल. हे एक रंगीत मासिक आहे ज्यामध्ये इन्फोग्राफिक्स, तक्ते, उपशीर्षके अर्थातच सब हेडिंग्स यांचा देखील समावेश आहे. हे सर्व स्मरणशक्तीस मदत करतं आणि फास्ट रिव्हिजनसाठी देखील उपयोगी ठरतं. या मासिकातील सह्याद्री स्पेशल्स आणि फीचर आर्टिकल्समध्ये महिन्यातील 3 ते 4 मुद्द्यांवर सखोल विश्लेषण असते, जे संकल्पनात्मक स्पष्टता देतात आणि निबंध व मुलाखतीसाठी तुम्हाला उपयुक्त ठरू शकतात. प्रत्येक लेखात महत्त्वाचे कीवर्ड्स, आकडेवारी, चांगले प्रशासकीय उपक्रम म्हणजेच बेस्ट प्रॅक्टिसेस, वे फॉरवर्ड यांचा समावेश आहे. आणि विशेष म्हणजे लेख मुख्य परीक्षेच्या उत्तरलेखनाच्या म्हणजेच आन्सर रायटिंग फॉर्मॅटमध्ये लिहिलेले आहे. प्रत्येक मुख्य परीक्षा लेखानंतर UPSC स्तराचा सराव प्रश्न दिला जातो, म्हणजेच वाचनासोबत विचार आणि उत्तरलेखनही होईल. हे मासिक फक्त चालू घडामोडीपुरते मर्यादित नसून आवश्यक तेवढं स्टॅटिक कंटेंट देखील कव्हर करतं. त्यामुळे हे मासिक दरमहा रिव्हिजनसाठी वापरायला योग्य आहे. त्यात मार्क करा, नोट्स काढा आणि हायलाइट करा. तुम्हाला हे मासिक प्रत्येक महिन्याच्या 5 तारखेपर्यंत उपलब्ध करून देण्याची जबाबदारी आमची. म्हणजे अभ्यासामध्ये उशीर होत नाही. जानेवारी व फेब्रुवारी महिन्यातील इंग्रजी तसेच मराठीमधील मासिकांच्या PDF फाईल्स सह्याद्री IAS टेलिग्राम चॅनलवर आधीच फ्रीमध्ये उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत. यापुढील महिन्यांचे मॅगझिन मिळवण्याकरता फक्त एकदाच सिंपल Google फॉर्म भरावा लागेल आणि मासिकाची PDF प्रत थेट तुमच्या WhatsApp क्रमांकावर पाठवली जाईल. Google फॉर्मची लिंक खाली देण्यात आली आहे. तसेच टेलिग्राम चॅनलवर देखील उपलब्ध आहे. तुमच्या MPSC प्रवासासाठी विश्वासार्ह अभ्यासपर साधने हवी असतील तर सह्याद्री पल्स मासिकाचा दरमहा अभ्यासाचा भाग बनवा.